पैसा वसूल मॅच. वड मॅच. खूप चांगला सामना. 6 बॉल इथे ठरवतील भवितव्य. या स्पर्धेमध्ये मुंबईचे खेळाडू खेळतील की पुण्याचे खेळाडू खेळतील. या स्पर्धेमध्ये मुनाफ 11 कातळी संघ खेळेल की या स्पर्धेमध्ये साई 11 हातखंबा संघ खेळेल. अंपायरचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होताना षटक घेऊन येतोय गोलंदाज बरकत शेख, ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती बरकत शेखने सेकंड लास्ट ओव्हर मध्ये. शेवटच्या षटकाच्या अगोदर बरकत. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त टर्न केलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता प्रशांत शुक्ला आणि त्याच्या पोहोचण्याच्या अगोदरच 2 धावा इथे पूर्ण करतोय फलंदाज अजित मोहिते, मॅन फ्रॉम नायगाव दादर. दादरचा हा खेळाडू गोलंदाज सज्ज होताना बरकत शेख. बरकतच्या विरुद्ध इथे मात्र अजित मोहिते. 6 चेंडू आहेत. पहिल्या बॉलवर 2 धावा पूर्ण झाल्यात. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय सुहास पवार. खूप चांगली रोमहर्षक लढत. अनेक प्रेक्षक ऐकतायत, हा सामना बघतायत. ओहो, इथं मात्र समोरून चेंडू फिरवला गेलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. खूप चांगलं यष्टीरक्षण. यष्टीरक्षक ऋषी दादा यांच्या माध्यमातून डॉट बॉल. सय्यद किरमाणीची आठवण मला होते. खूप चांगले यष्टीरक्षण तुम्ही पाहिले असेल. किरण मोरेची आठवण आम्हाला होते. 5 स्टंपिंग त्याने केल्या होत्या. तो देखील रेकॉर्ड आहे किरण मोरेच्या नावावर. किती फास्ट यष्टीरक्षण इथे दाखवलं गेलं. यष्टीरक्षक ऋषी दादा यांच्या माध्यमातून दुसरा चेंडू निर्धाव. 2 बॉल 2 धावा झाल्यात. तिसऱ्या चेंडूवर बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि एकच धावेवर समाधान मानतोय अजित मोहिते. संघाच्या धाव संख्येत भर. 3 चेंडू 3 धावा. टाळ्या वाजवत राहा कारण मॅच खूप वेगळ्या परिस्थितीत. 3 बॉल 3 रन. 3 चेंडू 3 धावा. शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतात. या मॅच मध्ये खूप रोमांचक सामना इथे रंगतोय. मॅच टाय झाली होती. टार्गेट होतं 67 धावांचं या अगोदर. धावा झाल्या होत्या बरोबर 66 दोन्ही संघाच्या आणि तिथून सामना सुपर ओव्हर मध्ये गेलाय. सुपर ओव्हरचा इतिहास देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. कशा कशा प्रकारे सुपर ओव्हर खेळल्यात T20 इंटरनॅशनल मध्ये. या मैदानावर कदाचित या 5 रजनी मधली पहिलीच सुपर ओव्हर मला पाहायला मिळते आणि 3 चेंडू मध्ये धावा झाल्या 3. 3 बॉल 3. गोलंदाज बरकत शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. बरकत. पाहूया फलंदाज सज्ज होतोय सुहास पवार, हा डावखुरा फलंदाज. ऋषीदादा क्षेत्ररक्षण सजवतायत. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर लेग क्षेत्ररक्षक. हा चेंडू फुलर लेनचा होता. पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. LBW पायचीच्या रूपात फलंदाज बाद होतोय. परतावं लागेल सुहास पवार याला. LBW. 4 चेंडू आणि 3च धावा इथे फलकावर लागतायत. अनेक प्रेक्षक आम्हाला ऐकतायत. सँडी पाटील देखील ऐकतोय भिवंडीवरून, कारण भिवंडी क्रिकेट देखील खूप जोरा शोरात सध्या पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र दीपकजी मंडले हे देखील ही मॅच ऐकतायत, पाहतायत आपल्या घर बसल्या. 7 समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचला हा सामना. खूप प्रेक्षकांचे सातत्याने कॉल येतात. ऑनलाईन चॅटिंग चालते. पुणे मुंबई की पुणे, कुठला संघ जिंकेल? सध्या प्रश्नचिन्ह आहे कारण बॉल आतापर्यंत झालेत 4 आणि धावा झाल्यात फक्त 3. पाहू शकाल प्रेक्षक टेन्स आहेत, पूर्णपणे आनंद घेतात या स्पर्धेचा. काय होईल कोणालाच माहित नाही अजूनही शेवटचा बॉल पडेपर्यंत. सर्व प्रेक्षक आपल्या जागेवर स्तब्ध झालेले आहेत. अंगावर शहारा आणणारा हा सामना. कुठला संघ जिंकेल हे काहीच कोणाला अजून ठाऊक नाही, कारण आतापर्यंत बॉल टाकून झाले 4. 4 चेंडू आणि धावा झाल्यात फक्त 3. 4 चेंडू आणि 3च धावा इथे फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल मेडन ओव्हर देखील सुपर ओव्हर मध्ये टाकली गेलेली आहे. सुनील नारायणी वेस्ट इंडिजचा गोलंदाज तुम्हाला आठवत असेल, त्यांनी T20 म्हणजेच वेस्ट इंडिज प्रीमियर लीग मध्ये जी प्रीमियर लीग पाहायला मिळते वेस्ट इंडिज मध्ये, तिथे त्याने मेडन ओव्हर टाकली. परंतु इथे गोलंदाज बरकत खूप चांगली गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला स्ट्राईक एंडला येतोय. मिथुन जाधव बिजापूर कर्नाटकचा हा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय अजित मोहिते. गोलंदाज सज्ज होतोय बरकत शेख.
यावेळेला फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला चाललाय, चेंडू चाललाय लॉंग ऑनला, एक धाव कंप्लीट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू, तोपर्यंत एकच धावेवर समाधान. लॉंग ऑफच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. सचिन बर्गे स्वतः कर्णधार उर्फ भुवन या नावाने ओळखला जातो. सचिन बर्गे, लगानचा भुवन तुम्ही अनुभवला असेल, तसाच हा कर्णधार आहे सचिन बर्गे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 4 वर. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू, या चेंडूवर मोठा फटका आला तर आशा अजून पल्लवित होतील मुंबई संघाच्या, परंतु या बॉलवर विकेट जर मिळवली तर पूर्णपणे पुणे संघ कमबॅक करेल या मॅच मध्ये. आशा पुणे संघाच्या पल्लवित होतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका, चेंडू हवे, स्वतः ऋषी दादा ऑल आउट संघ होतोय. फलंदाज 2 बाद होत आहेत. संघाची धावसंख्या या सुपर ओव्हर मध्ये झाली 4, दुसऱ्या सत्रामध्ये बनवायचे आहेत 5. तुम्ही पाहू शकाल दीपकजी पवार यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य आहे. एवढी मोठी स्पर्धा त्यांनी भरवली, त्यांना वाटते की कुठेतरी स्वप्न सत्यात उतरलंय माझं, जे 4 वर्षामध्ये हे क्रिकेटचं आयोजन केलं जात आहे. 6 बॉल आणि धावा करायच्या आहेत 5. जोरदार टाळ्यांनी स्वागत होतंय साई इलेव्हन संघाचं त्यांच्या डगआउट मध्ये. मुन्ना देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी. मुन्ना देसाई ओम साई स्पोर्ट्सचा आमचा कार्यकर्ता आणि त्याचा हा संघ. विचार करा, जी मॅच गेली होती ती मॅच पुन्हा त्यांच्या ताब्यात आली आहे. विश्वास बसू शकणार नाही, परंतु हे तेवढंच सत्य आहे. हेच क्रिकेट आहे सर. क्रिकेट हा खेळ कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. एका इकडे क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मगाशी असं वाटत होतं मुंबईचे खेळाडू चांगलं क्रिकेट दाखवतील, खूप चांगलं योगदान देताना दिसले पहिल्या इनिंगमध्ये, परंतु या इनिंगमध्ये सुपर ओव्हरमध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. क्रिकेट म्हणजे काय हे माझ्या परिभाषेत मी सांगेन. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूत 1 धाव सुद्धा न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार षटकार मारतो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, एखादा कठीण झेल सोप्यारित्या झेलणं म्हणजे क्रिकेट, आणि एखादा सोपा झेल सुटणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट बाद असताना एखाद्या फलंदाजाने स्वतः क्रीज सोडणे म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. संघात एकात्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट, आणि स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजेच क्रिकेट, आणि तुम्ही उद्या विलन ठराल म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे स्पिरिट्स, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, आणि क्रिकेट म्हणजेच हुशारी. ही क्रिकेटची परिभाषा. अजून एक, क्रिकेट म्हणजे जीव, आणि क्रिकेट म्हणजे आमचा प्राण. आणि सगळ्यांच्या नसा नसात आता हे क्रिकेट आता सळसळ करताना जे आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग पहा, एकदा आपण टायमिंग मध्ये लक्ष दिलं, 1:45 वाजून गेलेत, पण तरीही प्रेक्षक आपले जागा सोडायला तयार नाहीत. त्यांना माहिती आहे हा सामना इतका जोरदार रंगला गेलाय. त्यांना माहिती आहे यानंतरचा सामना जो होणार आहे तो अतिशय जोरदार होणार आहे. त्यामुळे आज नाही तो फिर कल कभी नाही, या जोरावरती, याच निश्चयाच्या आधारावरती या ठिकाणी उभे असणारे, उपस्थित असणारे आणि बसून क्रिकेटचा आनंद घेणारे सगळे क्रीडा दर्शक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. बनवल्या गेल्या त्या 4 धावा, बनवायच्यात 5 धावा. आघाडीची जोडी आपण पाहतोय, जे असणार एक सचिन बर्गे आणि त्याच्या जोडीला असणारा प्रशांत शुक्ला. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाज आहे तो सुहास पवार. गोलंदाजी मार्गावरती आलाय, काय करमत करतोय पाहूया. सुहास पवार ज्यावेळेस अगदी फलंदाजी मार्गावरती आला त्यावेळेस अगदी शून्यावरती त्याला परतावं लागलं होतं, पण यावेळेस कोण बाजी मारतोय आपण स्काय स्क्रीनवरती पाहतोय. फैजल मुल्ला यांचा चेहरा निश्चित प्रमाणात दिसतोय. किती मोठा आनंद निश्चित प्रमाण आहे, कारण अगदी सामना गमवण्याच्या स्थितीत असताना सुद्धा अगदी सामना हा सुपर मध्ये पोहोचलाय. आणि सुपर ओव्हर मध्ये फैजल मुल्ला, मुन्ना देसाई यांचा असणाऱ्या संघाने अर्थात साई इलेव्हन संघाने धावा खर्च केल्या त्या फक्त 4. बनवायच्यात 5 धावा. सचिन बर्गे आणि त्याच्या जोडीला असणारा प्रशांत शुक्ला. अर्थात सचिन बर्गे याच्याबद्दल कुणालजी दाते
आपल्याला सांगू इच्छितो की तिच्याला भुवन नाव काय आहे. सचिन बर्गेची जी खासियत आहे ती तो नेहमीच त्याचा संघ बनवत असताना की ज्यांच्याकडे अनुभव चांगला आहे, ज्यांच्या मात्र उभरतं क्रिकेट पाहायला मिळतंय, अशा खेळाडूंना एकत्रित्या घेत क्रिकेट त्याच्याकडून खेळलं जात. तो क्रिकेट खेळून घेतो हे तितकंच महत्वाचं आहे. सुहास पवार तयार या सुपर ओव्हरसाठी. रत्नागिरीच्या या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती उभे असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्या. सुपर ओव्हरचा थरार. शेवटचे 6 चेंडू सुपर ओव्हर मध्ये आपण पाहतोय आणि या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तब्बल 5 धावा. 6 गेंदे और 5 रन जीतने के लिए जपानाने. बल्लेबाज सचिन बर्गे और प्रशांत शुक्ला तैयार. तो गेंदबाज सुहास पवार अपने गेंदबाजी के तैयार. क्या होगा, क्या होने वाला है. 6 गेंदे और 5 रन जीतने के लिए. साई 11 या मुनाफ 11. पहिला चेंडू सुहास पवारचा सचिनला आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवे. क्षेत्ररक्षक अगदी खूप जवळवरती पाहायला मिळालाय. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. धावफलक 1 ने वाढला जाईल. धावफलक झाले सुरुवात आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 5 आहे आणि 5 चेंडूमध्ये बनवायच्या त्या मात्र 4 धावा. सुपर ओव्हरची लढत. 5 चेंडूमध्ये बनवायच्या 4. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत. फक्त 3 फलंदाज खेळताना पाहायला मिळतील. 2 फलंदाज बाद झाले. संघ ऑल आउट असणार आहे. काय करामत केली जाते. प्रशांत शुक्ला अगोदरच्या सामन्यातला हिरो, ज्यांनी 2 चेंडूमध्ये 1 धाव होऊन दिली नाहीत, तो गोलंदाज आणि आघाडीसाठी सुद्धा उतरला होता आणि आताही सुद्धा आघाडीसाठीच उतरलाय या सुपर ओव्हर मध्ये. सुहास पवार तयार. इष्टन अगदी चिटकून उभा. अजित मोहिते एक शॉर्ट थर्डमॅन आहे. एक फसली मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मध्ये. त्याची जागा या दरम्यान जी बदलली जाते, त्याची जागा सिली मिळवला कदाचित त्याला पाठवलं जाईल. शॉर्ट फाईन लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. डीप स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार सुहास आणि या दरम्यान हा चेंडू डॉट. 4 चेंडू 4. रिवर्सचा प्रयत्न होता प्रशांत शुक्लाचा. पिक्चर अभी बाकी है. कुणाल दाते यांचं वाक्य मी सांगू इच्छितो. कुणाल सर, 4 चेंडू 4. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती तयार. सुहास टू प्रशांत आणि या दरम्यान आपण पाहिलं चेंडू खेळला गेला. स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक अगदी फार दूरवरती असेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न होतो. पाहूया. हो, क्षेत्ररक्षक पडलाय, झडलाय आणि या दरम्यान संधीचा फायदा घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षण सुरू होतं. पडझड या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हरेश याच्याकडून केलं गेलंय. एक धाव येते. धोका पत्करला गेला नाही सचिन बर्गेकडून आणि धावफलक या दरम्यान वाढला जाईल. संघाची धावसंख्या 2 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या 3 धावा. 3 चेंडूमध्ये 3 बनवायच्या आहेत. मी त्या दिवशी एक वाक्य सांगितलं गेलं की मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती या दरम्यान सामना लावावा लागणार आहे. ऑनलाईन जे प्रेक्षक अगदी क्रिकेटचा अंदाज घेत आहेत, या ठिकाणी या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती क्रिकेटचा अंदाज घेणाऱ्या क्रीडा दर्शकांना विनंती असेल, सामना हाय व्होल्टेज आहे. सामना आयसीयू जाऊन पोहोचलाय. ज्यांना ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी आता सामना पाहायचा नाही. 1150 लोक ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. कितनी गोलियां थी, कितने आदमी थे. 3 आणि हा चेंडू सुरेख. सचिन वर्गेला चेंडू समजू शकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 गेंद्यावर 3 रन. सामना रंगला गेलाय. क्रीडा दर्शक आपण पाहूया. चर्चा चालू झाली. बऱ्याच जणांच्या पैज लागल्या गेल्या, ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये सट्टा म्हणतो, पण तो आमची ही मराठी माणसं त्याला पैजच म्हणतात. ही पैज कोण जिंकतोय? काहींनी देव अक्षरच्या पाण्यात ठेवले असतील. आता 2 चेंडू 3. सुहास टू सचिन. आणि या दरम्यान 1 धाव घेतली गेली. 1 चेंडू 2 धावा. सर गणित उलट झालं. गणित उलट. मगाशी 2 चेंडू आणि 1 धाव पाहिजे होती.
एक चेंडू आणि 2 धावा. What आता a match. एक चेंडू मध्ये 2 बनवायचे आहेत. या अगोदर 2 चेंडूत 1 झाली नाही. आता एका चेंडूत 2 होतात की नाही ते मात्र पाहायचंय. की इथंही टाय होतोय काय का इथं match. पण टाय होतोय ते मात्र पाहायचंय. उत्कंठा शिगाला पोचली गेली. प्रेक्षकांचा काळजाचा ठोका मात्र वाढला गेलाय, काहींचा थांबला गेलाय. एकमेकांवरती केले जाणारे डावपेच, उधळले गेले डावपेच, रोमांच, थरार पदर आली ते आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू आणि 2 धावा. खूप चांगल्या प्रकारची लढत. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे कुणाल सर, इथं ना मुनाफ 11 जिंकणार आहे, इथे ना साई 11 जिंकणार आहे. इथं जिंकणार आहे क्रिकेट, ओनली क्रिकेट. यस, फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच विजय होताना दिसतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं सामना कोणी जिंको, फक्त क्रिकेट जिंकलं पाहिजे. आणि आज आपण पाहू शकाल दीपक पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य आम्हाला पाहायला मिळते. तो आनंद आहे क्रिकेटचा. खूप चांगलं आयोजन. 1 बॉल आणि धावा करायच्यात 2. एक चेंडू 2 प्रशांत शुक्ला. ज्या प्रशांत शुक्लाने 2 चेंडूत 1 होऊन दिली नव्हती त्या प्रशांत शुक्लाला बनवायच्यात 1 चेंडू 2. खूप मोठा जल्लोष. आणि या दरम्यान ब्रेकेट और ये What a catch! क्या है, What a catch! क्या है ये? Can you believe it? Can you believe it? अजूनही समजलं नाहीये. पाहू शकाल तिथे काय Can you झालंय. believe it? लाईनमन आहेत ऋषी दादा अप्रतिम. देखील टाळ्या वाजवतात. म्हणजे Unbelievable. catch झाली की काय. This is cricket. येस, आणि या ठिकाणी फलंदाज बाद. ऋषी दादानी स्वतः इशारा दिलाय, बॅट्समन आउट. Well, sir. एकदा हारिस साठी एकदा जोरदार टाळ्या. बेहतरीन कॅच. व्हाट अ Well, मॅच. sir. क्या बात है, हॅट्स ऑफ. हरेच Hats off. कौतुक करावं तेवढा थोडाच. काय चांगला झेल. अप्रतिम गोलंदाजी सुहास पवार याची या मॅच मध्ये पूर्ण ट्विस्ट आणला आणि चांगला क्या झेल बात इथे है. टिपलाय. आणि या हरेस क्या बात है. भेटीसाठी आता प्रेक्षकांची गर्दी होणार. यात कुठल्या प्रकारची चर्चा नसेल. सेल्फी घेतला जाईल, त्याच्यावरती कमेंट्स लिहिल्या जातील. 1 चेंडू 2 असताना सीमारेषेवरती धावत पळत जाऊन घसरत पडत धडपडत ज्यांनी झेल घेतला त्याच्याबरोबर मी घेतलेला हा फोटो. यस, खूप मोठा झेल. आणि अशा मॅच मध्ये हा झेल. ऋषी दादा स्वतः तिथे गेले होते पाहण्यासाठी. कुठेतरी हा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर तर नाहीये ना, परंतु त्यांनीच इशारा दिला की नाही हा फलंदाज बाद झालाय. ॲडलक पुणे, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. पुणे तिथे काय उणे आणि तुम्ही मात्र खेळाडू वृत्तीने हा पराभव स्वीकारला. वेल प्लेड ऋषी दादा, तुमचं कमिटमेंट खूप चांगलं होतं क्रिकेटसाठी. खूप चांगलं नक्कीच. मला योगदान दिलं. कुणाल सर तुम्हाला मी मध्ये डिस्टर्ब करतोय, पण मुन्ना देसाईची खिलाडी वृत्ती बघा की ज्याने झेल घेतला त्याला तरी कडकडून मिठी मारली की वेल टेकन. ह्याला म्हणतात क्रिकेट. समोर जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की जोरात टाळ्या होऊ देत मुन्ना देसाईसाठी. जोरात yes. टाळ्या होऊ देत क्रिकेटसाठी. म्हणूनच सर मी मगाशी देखील म्हटलं होतं, एखादा सहज सोपा झेल एखाद्या नामवंत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सोडणं म्हणजे क्रिकेट, आणि एखादा कठीण झेल अशा समयी पकडणं म्हणजे क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट इथे दाखवलं. यस, हा रिप्ले पण आपल्याला मिळेल संतोष नाणेकरांच्या माध्यमातून. विश्वास बसत नाही, काय बोलायचं ते कळत नाहीये. पण असा अविस्मरणीय सामना क्रिकेटचा हा, आणि दीपक पवार त्याला घेऊन येतात. तर जरा जोरात टाळ्या होऊ देत प्लीज ह्या पब्लिकसाठी. पब्लिकला जरा हात, जरा सगळे बाजूला व्हा, सगळे बाजूला व्हा, सगळे बाजूला व्हा, सगळे बाजूला व्हा, प्लीज प्लीज प्लीज. जरा 1 मिनिट. अच्छा, सगळे बघते ना. ही इज द मॅन. हा तो अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. एवढ्या टेन्शन खाली त्याने कॅच घेतलेली आहे. मान लिया दोस्त, मान लिया. खूप खूप नक्कीच नक्कीच अप्रतिम कॅच घेतला. आणि साई 11 संघाचे ऋषी मोरे असतील, इतर सर्व सहकारी असतील, प्लीज सगळ्यांनी बाहेर चला. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो, प्लीज.
काय कॅच तुम्ही पाहिला हरीश मिरकुटे Man या of the match क्षेत्ररक्षकाच्या आणि पुढचा माध्यमातून. चेंडू पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. येस अभिजित सर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनेक प्रश्नचिन्ह होते आमच्या स्कोररच्या मनात, टेक्निकल कमिटीच्या मनात, आणि जसं जॉन्टी रोड्सच्या बाबतीत घडलं होतं, जॉन्टी रोड्सने 7 कॅच घेतल्या, मॅन ऑफ द मॅच मिळवला 12व्या खेळाडू म्हणून मैदानात जात असताना सेकंडरी स्कूल लेवलच्या मॅच मध्ये. तसंच या मॅच मध्ये डिसिजन आलं टेक्निकल कमिटीच्या माध्यमातून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेवटच्या बॉलवर ज्याने झेल घेतला तो खेळाडू हरीश मिरकुटे. हरीश निरकुडे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सचिन शेट्टे बंधू शिवा पण तुम्ही इकडे या. तुम्हाला एक बक्षीस आहे. शिवा ज्यांनी सीमा रेषेलगत कॅच घेतली तुमच्यात एक बक्षीस आहे ते घेऊन जायचं. इस्माईल मुकदम यांनी दिलेलं ते घ्या. मधनं सगळ्यांनी प्लीज बाजूला व्हा. इथून भाऊ सर तुम्ही इकडे इकडे या बाजूला. या बाजूला. सचिन शेट्टे बंधू नाणेफेक तुमच्या हस्ते करायची आहे. सचिन शेट्टे, शिवा जठार, हॅलो प्लीज नाणेफेकीसाठी मैदानात चला. चला टॉस करायचा आहे. टॉस साठी ताबडतोब चला. मॅन ऑफ द मॅचचं नाव पुन्हा एकदा सांगा प्लीज. मॅन ऑफ द मॅच हा किताब या दरम्यान जातोय ज्याने अप्रतिम झेल घेतलाय तो हरेश मॅन ऑफ द मॅच. हरीश मिरकुटे याला मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. एक सूर्यप्रकाशचा झेल घेतला आणि आमच्या या हरेश. रत्नागिरीच्या प्रेक्षकांची मन मात्र ज्याने जिंकलेली आहेत. एक सूर्यप्रकाशचा झेल घेत तो हरेश मिरकुटे याला जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. त्याचं पारितोषिक वितरण करण्यासाठी विनंती करेल यस अभिजित गोडबोले सरांना. जिमचे बावासर नाचणकर, राहुल पिरणकर, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर, दीपक पवार, प्रथमेश मोरे यांच्या हस्ते सन्मान केला जातोय हरेशचा. अनेक रोख बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावरती होतोय. मुनाफ 11 कडनं त्यांना खास 500 रुपयाचं बक्षीस आहे. NCC कातडीकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मुनाफ चौगुले यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्लीज मधनं बाजूला लाईव्ह चालू आहे, मधनं बाजूला व्हा. आणि जी लास्ट ओव्हर ज्यांनी टाकली, लास्ट ओव्हर सुहास पवार. सुहास पवार, प्लीज तुम्हाला पण एक बक्षीस आहे. NCC कातळी या संघाकडनं 1000 रुपयाचं, ते पण प्लीज घेऊन जायचंय. खूप चांगली गोलंदाजी आणि मॅन ऑफ द मॅच जरी हा ठरलाय खेळाडू हरीश, परंतु मुनाफ आरिफ मुल्लाकडनं 500 रुपये आहेत. मुनाफ भाटकरांकडनं 2000 रुपये आहेत. प्लीज तुम्ही डायरेक्ट सुहास पवार प्लीज इथे या. सगळेजण तुमची आतुरतेने वाट बघतायत. सुहास पवार, डोळ्यांची पारडे फेडणारी मॅच होती. परफेक्ट क्रिकेटची मॅच होती. शिवाने जे सीमारेषेलगत झेल पकडला, इस्माईल शेठ मुकदम यांच्याकडनं 1000 रुपयाचं खास बक्षीस आहे तुमच्यासाठी. प्रधान टीची बॅग पण त्यांच्याकडे द्या प्लीज. श्वास रोखून धरणारा सामना, अजून विश्वास बसत नाही. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. नाणेफेकीसाठी आपण मैदानात जाऊया. सचिन शेटे, त्याचबरोबर शिवा जठार,
मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. धीरज वेल्लाड इथे आहेत, दिनुशेठ सावंत आहेत, प्रणय मोंडकर आहेत, मनोज सुतार, गौरव भागवत, बाबाशेठ नागवेकर, मुन्ना घोसाळे, सईद मुकादम, संजू शेंडगे, संदीप शेठ मगदूम, सर्व मान्यवर मंडळी, ओम साई स्पोर्ट्सचे सर्व आधारस्तंभ इथे आहेत. काय मॅच झाली आता, आणि आता याच्यानंतर आताही होणारा सामना हा तितक्याच ताकदीचा, हाय व्होल्टेज मॅच, वन मोर हियर. यस, नाणेफेक झालेली आहे सचिन शेट्टी आणि शिवा जठार यांच्या हस्ते. टॉस कोणी जिंकलाय? दत्त प्रसादिक संघ यांनी टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दत्त प्रसादिक 11 संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचाच अर्थ विजय यादव चॅलेंजर्स हा जो संघ आहे लांजाचा, हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल. विसरू नका, काल अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती केवळ 41 धावांचं लक्ष होतं. ते हे विजय यादव 11 चॅलेंजर्स संघाचे बेंगलोरवरून आलेले हे सर्व जे आहेत क्रिकेटपटू, ती सर्व मंडळी. आणि दुसरीकडे आहेत दत्त प्रसादिक 11 दिनू सावंत यांच्या माध्यमातून आलेली तगडी टीम, ज्याच्यामध्ये सुमित ढेकळे आहेत. सुमितचा एक जलवा काल आपण बघितला, काल एक ट्रेलर त्यांचा बघितला, एक झलक बघितली आपण. आज पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरेल तो दत्त प्रसादिक 11चा संघ. रात्रीचे 2 वाजलेत, 2 वाजून गेलेत आणि तेवढीच गर्दी, तेवढीच उत्सुकता आपण बघतोय या मैदानामध्ये क्रिकेटसाठी. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. अँड क्रेडिट गोज टू ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी. क्रेडिट गोज टू दीपक पवार, पराग सावंत, संदीप मगदूम, संजू शेंडगे अँड ऑल टीममेट्स. यस, क्रेडिट द्यावंच लागेल सर्वच मान्यवरांना ज्यांनी ही स्पर्धा इथे भरवली. परंतु खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. प्रेक्षक अजूनही त्याच मॅचमध्ये आहेत. प्रेक्षक आज कुठेच जाणार नाही, कारण बँगलोर विरुद्ध लढत आहे विनस्पोर्ट नालासोपारा. पुणे मुंबई पुणे अशी मॅच झाली, तो सामना जिंकला मुंबईच्या संघाने. सुपर ओव्हरमध्ये काय झेल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक हरीश मिरकुटे याच्या माध्यमातून, आणि कॅमरून टफी हा असा क्षेत्ररक्षक होता वेस्ट इंडिजचा, त्याला क्षेत्ररक्षण करत असताना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिलाय. मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं जॉन्टी रोड्सचं. कॅमरून टफीने 10 षटक टाकले होते त्या मॅच मध्ये, विकेट मिळवली नाही, 0 विकेट होती, परंतु त्याने एक रनआउट केला, दर्जेदार रनआउट, आणि त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय क्रिकेटचा विचार केला तर. आणि काहीसं तसंच चित्र पाहायला मिळालं, काय झेल टिपला हरीशने, त्याला त्या झेलासाठी या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. तर ही मॅच इथे रंगेल. सामन्याला सुरुवात आपण करतोय. दत्त प्रसादिक या संघाने टॉस जिंकलाय, त्यांच्या विरुद्ध विजय यादव लांजा हा संघ खेळतोय. हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चलेल पुन्हा एकदा मनोजी बेलेकर यांच्या सुमधुर वाणीतून. पाहत राहा, ऐकत राहा, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4.
नमस्कार. सामना क्रमांक 5वा. आजच्या या 5व्या रात्रीतला हा 5वा सामना. अर्थात सेकंड डाऊनचा होणारा हा सामना आपण पाहतोय. तो आता दत्त प्रासादिक यांच्या विरोधात विजय यादव चॅलेंजर्स लांजा असा सामना होणार आहे. त्यामध्ये दत्त प्रासादिक संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर त्यांच्या विरोधात अगदी क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिले गेले विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाला. या अगोदरच एक सामना आपण पाहिला आणि त्या सामन्यामध्ये एक थोड्या वेळ समालोचन यासाठी थांबलं गेलं होतं की एक फोन आला होता सौदीवरून नासिर खान जे या आपल्या रत्नागिरीतले आहेत. फुनगुस या गावातले या मैदानावरती कित्येक वेळा क्रिकेट खेळलेले आहेत आणि खास त्यांनी या आमच्या ओमसाई स्पोर्ट्स क्लबचं कौतुक केलंय. सौदीवरून ज्यांनी लाईव्ह या सामन्याचा आनंद सुद्धा घेतलाय आणि लाईव्ह आनंद घेता घेता त्यांनी या ओमसाई स्पोर्ट्स क्लबचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. खास सौदीवरून नासिर खान. नासिर खान साहेब तुमचंही या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामन्याला सुरुवात होते. मी विनंती करतो आतल्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी ताबडतोब बाउंड्रीच्या बाहेर यायचे. आज जे 2 डगआउट्स आहेत तिथे फक्त प्लेयर्स आणि त्यांचे सपोर्टर जे असतील 2 असे 14 ते 15 जणच थांबतील. बाकी सगळ्यांनी प्लीज बाहेर या प्लीज. सामना 5वा जरी सुरू झाला असेल पण चर्चा अजून 4थ्या सामन्याची चालू आहे. चार चेंडू 9 षटकार, 3 चेंडू 3, त्यानंतर आलेल्या 2 बॉल 1 फलंदाज बाद, 1 बॉल 1 फलंदाज बाद. सामना सुपर ओव्हरमध्ये आल्या फक्त 4 धावा, त्याच्यामध्ये दोन्ही फलंदाज बाद. सुहास पवार 0 वरती बाद. सुहास पवारच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतरचा चेंडू डॉट. 4 चेंडू 4, 3 चेंडू 3. नंतर आपण पाहिलं की चेंडू डॉट गेलाय. 2 चेंडू 3, त्यानंतर आली एक सिंगल, 1 बॉल 2 आणि स्क्वेअर लेगला घेतलेला धावत पळत उलटा पळत जाऊन घेतलेला हरेश यांनी घेतलेला एक सुरेख प्रकारचा झेल आणि प्रेक्षकांच्या वतीने वाह ही कमेंट. म्हणजे ती चर्चा अजूनही अगदी जी चालू आहे. परंतु आता आपण पुढच्या सामन्याकडे जाणं निश्चितप्रमाणे योग्य ठरेल. आपण पाहतोय दत्त प्रसादिक यांच्या विरोधात विजय यादव चॅलेंजर्स लांजा. सामना रंगला गेलाय. अर्थात दोन्ही संघांची ओळख करून देऊया. फलंदाजी करणारा संघ विनर नावाने खेळतोय तर क्षेत्ररक्षण करणारा संघ बँगलोर. हो, हा चेंडू अतिशय सुरेख परंतु उजवेटीच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय शक्तिवेल जो गोलंदाजी मार्कावरती आलाय आणि स्ट्राईकला असेल तो शाहीद शेख नॉन ट्रॅकच्या बाजूला. काल लागोपाठचे 3 षटकार मारत या स्पर्धेमध्ये एक बहारदार खेळी करणारा तो सुमित ढेकळे जो आता नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. शक्तिवेल तयार. शक्ती 2 शाहीद आणि या दरम्यान मिस टाइम होतोय चेंडू आणि पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर वाईट खराब. लागोपाठचे 2 चेंडू दरम्यान डॉट टाकले गेलेत. पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर होता आणि त्यानंतरचा चेंडू बॅटवरून निघून गेलाय पण चेंडू डावीटीच्या बाहेर होता म्हणून दिले गेलेला व्हाईट बॉल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 2 धावा आहेत. पहिले षटक असून
सुरू व्हायचंय असं आपण म्हणूया. एकही चेंडू टाकून झालं नाहीये, पहिले दोन्ही चेंडू खराब. शक्तिवेल डावखुरात नाही, मारा करतोय आणि पुन्हा एकदा वाईट. लगातार 3 वाईट. शक्तिवेल कुल मिला के स्कोर अप 3 रन. 3 धावा आपल्याला अजय पाहायला विजय यादव चॅलेंजर्स लांजाचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय त्यांच्या विरोधात लढणारा संघ दत्त प्रासादिक. हा जो संघ आहे तो काय करमत करतोय ते मात्र पाहिजे. दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं तर विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघामध्ये खेळणारे खेळाडू मंजुनाथन व्ही, मंजुनाथा, प्रभू, चेतन, श्रवण कुमार. हो, हा चेंडू शरीरावरती येण्याचा अगदी येऊन दिलाय आणि त्यानंतर हळूवारपणे चेंडू केलाय. एक सिंगल आली. पहिला चेंडू आता टाकला गेलाय आणि धापला धावसंख्या 4 धावा. पहिले चेंडू टाकत असताना आपण पाहिले लागोपाठचे 3 वाईट जे होते. अवांतर धावसंख्या 3, संघाची धावसंख्या 4. भास्कर आहे, त्यानंतर आपण पाहतोय अगदी महेंद्र आहे. शक्तिवेल जो गोलंदाजी करतोय. शहरमुग्धन आहे, त्याच्यानंतर जगदीशन आहे, संतोष आहे. अशी मात्र खेळाडूंची यादी आपल्याला जी पाहायला मिळते विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाची. त्यानंतर दत्त प्रासादिक या संघामध्ये आपण पाहिलं शाहीद शेख, सुमित ढेकळे ही जोडी जी आघाडीसाठी उतरली आहे. त्यानंतर आपण पाहतोय अख्तर शेख असेल, जयेश पाटील, असलम शेख, उबेद खान, जावेद शेख, श्रीकांत मुलगी अर्थात शेरू, राजू बोगा, अमरोज खान, गौरव शुक्ला हे मात्र खेळाडू आणि मनोज विचारे 12वा. हा चेंडू मात्र सुमित ढेकळेला अतिशय सुरे टाकला गेलाय. चेंडू डॉट असेल. खातं खोलायचं सुमित ढेकळेला, खातं खुललं गेलंय ते शाहिदने अगदी 1 या धावसंख्येने. धापलका धावसंख्या ती 4, बिनबाद 4. 5वा सामना आहे 5व्या रजनीमधला, 5व्या रात्रीतला हा 5वा सामना आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 1 धाव घेतली गेली. धापलक एकडे वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 5 धावा धापलकावरती बनवायच्या आहेत. शाहिद आणि सुमित ही जोडी आपल्याला आज जे पाहायला मिळते. सेकंड डाऊनचा सामना आहे. आणि हो, पुन्हा एकदा शाहीच्या बॅटवरून चेंडू निघून गेलाय. या अगोदर सुद्धा आपण असाच एक चेंडू पाहिला होता जो वाईड होता. पहिला चेंडू उजव्या टीच्या बाहेर आणि दुसरा चेंडू तो डाव्या टीच्या बाहेर होता. तो असा प्रकारचा चेंडू होता. त्यावेळेस सुद्धा मिस झाला आणि आत्ताही चेंडू मिस झालाय. पण तितकंच खरं आहे, ज्यावेळेस चेंडू बॅटवरती येईल ना त्यावेळेस चेंडू कदाचित मुख्य व्यासपीठाच्या पलीकडे असेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू असेल. शाहीद आज निश्चितच थोड्याशा चाचपडताना खेळताना पाहायला मिळतोय. तो लेग बॅचवर पण 1 धाव असेल. त्याच्याकडून मात्र जी काय फटकेबाजी होणं गरजेचं आहे ती मात्र फटकेबाजी होत नाही. ज्या फटक्यांसाठी शाहीद मानला जातो ती शाहीदची बॅट आज मात्र चालताना पाहायला मिळत नाहीये. त्याचं जे खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडून, त्यामध्ये आपण पाहूया अगदी फाईन लेगला चेंडू मात्र त्याच्याकडून मारले जातात. मिड विकेटला चेंडू मारले जात आहेत. समोरच्या झोनमध्ये अगदी चेंडू जर दिले गेले तर समोरच्या बाजूला सुद्धा अगदी स्ट्रेट हिट षटकार मारण्याची त्याची जी ताकद आहे ते शाहीदमध्ये जे पाहायला मिळते. परंतु शाहीदकडून होणारी जी फलंदाजी अद्यापर्यंत आपल्याला मनाव्याशी पाहायला मिळत नाहीये. शाहीद खेळतोय 1 वरती, सुमित 1 वरती. आणि या दरम्यान आपण पाहिले सुमितच्या बॅटमधून अगदी वायदस मिडनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न आणि या दरम्यान आपण पाहतोय बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. 3री धाव आली. 4थ्या धावसंख्येचा प्रतिनिधी पाहूया. परंतु शाहीद खूप दूरवरती निघून गेला होता. माघारी येण्यासाठी खूप वेळ लागलाय. त्या दरम्यान साज बाज और ये ताज 3 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. त्या 9 धावा आहेत. पहिलं षटक संपलंय. बिनबाद 9 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. खूप मोठी चर्चा या क्रिकेटची स्पर्धेची आपल्याला जे पाहायला मिळते, कारण उत्तरोत्तर क्रिकेटच्या स्पर्धेची जी काही उंची एका वेगळ्या स्तरावरती जाऊन जी पोचते. उत्तरोत्तर या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला वाढला जातोय. त्याचं जिथं जागतं उदाहरण अगदी नुकताच आलेला जो कॉल आपण जो पाहिला
जो सौदीवरून आला होता नासिर खान यांचा. गेले 2 दिवस आपण कुवेतचे असणारे एक मित्र आपण जे पाहतोय त्यांचं एक नामोल्लेख करत असतो. कॅलिफोर्नियाचे असणारे महेंद्र खिलारी यांचे मात्र आपण नामोल्लेख करत असतो. परंतु आज तिसरं एक नाव आपलं सौदीवरून जे जोडले गेले ते नासिर खान, जे आपल्या याच रत्नागिरी परिसरातले आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती कित्येक वेळा या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. असं असणारे मात्र नासिर खान यांनी मात्र या स्पर्धेचं चांगलं आणि खूप सुंदर अशा गोड शब्दात जे कौतुक केलेलं आहे. श्रवण कुमार दुसरं षटक टाकण्यासाठी तयार आहे. पाहूया ऑलराऊंडर खेळाडू आहे हा श्रवण कुमार. खूप मोठं नाव मुंबई परिसरामध्ये कित्येक वेळा याला खेळताना आपण क्रीडादर्शकांनी पाहिलेला आहे. हा श्रवण यावेळेस अगदी कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहिजे. सुमितसाठी त्याच्याकडून मारा केला जाईल. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाऊन जे पोहोचणार आहे पोहोचला जाईल. ही सगळी वादळापूर्वीची शांतता आहे असं आपण म्हणूया. गोलंदाज तयार. श्रावण टू सुमित आणि या दरम्यान सुमितच्या बॅटमध्ये चेंडू पूर्णपणे हवेत परंतु झेल झालाय आणि सुमित बाद. पहिला धक्का वाचला गेलाय सुमितच्या रूपाने 9 या धावसंख्येवरती. सुमित वैयक्तिक बाद झालाय 4 या धावसंख्येवरती. खूप मोठी विकेट सुमितच्या रूपाने जी बसली गेली. खूप मोठा धक्का आहे हा. धक्का 440चा नसेल, हा धक्का हाय व्होल्टेज असेल 48,000. एक्झॅक्टली एकदम परफेक्ट तुम्ही सांगितलं. सुमित ढेगळे ये बडी मछली आहे आणि आज काही करामत दाखवू शकला नाही आणि बाद होऊन परतला. हा नक्कीच मोठा धक्का आहे दत्तप्रसाद 11 संघासाठी. आणि जसा मगाची मॅच झाली डोळ्याचं पारणं फेडणारी परफेक्ट क्रिकेट मॅच होती ती. अनबिलिव्हेबल, ज्याच्यासाठी शब्दच नाहीत, त्या मॅचसाठी शब्दच नाहीत अशा पद्धतीची मॅच झाली आणि ती अनुभवली याची देही याची डोळा याच छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. सुमित ढेकळेच्या रूपाने जेव्हा असा पहिला गडी बाद होतो, अर्थात खूप मोठी फळी आहे दत्तप्रसाद 11 संघाकडे, तरीसुद्धा हा सुद्धा सामना कुठेतरी त्याच मार्गाने जाईल यात कुठची शंका वाटत नाही. तुम्ही किती छान वाक्य वापरलं गेलं की तुका म्हणे याची देही याची डोळा आणि स्टेडियम आहे छत्रपती शिवाजी स्टेडियम. एका महाराजांनी एका महाराजाला छत्रपती पुरस्कार जो बहाल केला, संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांना छत्रपती हा पुरस्कार जो बहाल केलेला आहे वयाच्या 12व्या वर्षी. हो, हा चेंडू आपण पाहतोय गरीमधून खेळला गेलाय शतरक्षक चेंडूवरती. त्या दरम्यान घेतलेलं एक सिंगल आहे. शाहीद शेखच्या खात्यामध्ये वाढ होते. धापलक दुहेरी अंका जाऊन जे पोहोचला गेलाय तो मात्र 10 धावा. 10 वरती धापलक या दरम्यान आपल्याला अजून पाहायला मिळेल. कोणता टायगर असेल पुन्हा एकदा श्रावण. गोलंदाज तयार. आणि हा चेंडू मात्र अतिशय तेज तर्रा टाकलाय. नवीन फलंदाज आलाय असलम शेख. याला हा चेंडू अगदी समजू शकत नाहीये. चेंडू अतिशय सूर्य टाकला जाते. चेंडू निर्धाव आहे. ओ रिवाजचा प्रयत्न, सुरेख प्रकारचा फटका आणि असलमच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. धावफलक अगदी वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. तो आता 14 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला आहेत. एक फलंदाज सुमितच्या रूपाने तो बाद झालाय. 14 वरती धावफलक. असलमला खूप मोठी कामगिरी करायची. काल आपण पाहिलं असलमने केली बहारदार कामगिरी पाहायला मिळाली. शाहीद वरती आता जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली गेली असं आपण म्हणूया. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीरवेदक मार आहे. त्या दरम्यान श्रावण खूप दूरवरती असेल. अगदी मिडविकेटच्या क्षेत्राच्या चेंडूवरती आलाय आणि चेंडू फेकेपर्यंत घेतलेली दुसरी धाव. सूर्यप्रकाशची कामगिरी. 4 क्षेत्ररक्षक आले होते चेंडू कव्हर करण्यासाठी. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. तो आता 16 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड 2 ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक अजूनही चालू आहे. पॉवर प्ले जो चालू आहे पहिल्या 2 षटकांसाठी जो असतील आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू म्हणजे पॉवर प्लेचा हा
पहिल्या डावातला शेवटचा चेंडू असणार आहे. श्रावण कुमार गोलंदाजी मार्कवरती तयार. ऑलराऊंडर खेळाडू आहे श्रावण. टाटा एन कडून गोलंदाजी करतोय उजव्या हाताने. पुन्हा एकदा हळुवारपणे अगदी चेंडू ढकलला गेलाय. एक सिंगल घेतली जाईल. षटक आपण पाहतोय दुसरं सुद्धा या दरम्यान पूर्णपणे जे संपले गेले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धापलकावरती आहे. या अगोदर एक जो सामना झाला त्या संघामध्ये आपण पाहतोय की मुन्नाभाई देसाई यांचा मात्र जो काही संघ होता, फैजल मुल्ला यांचा जो काही संघ होता या स्पर्धेच्या बाहेर पडला गेला आहे. साई 11 अर्थात ओम साई स्पोर्ट्स क्लबचे मात्र सक्रिय असे सभासद आहेत आणि त्यांनी नावसुद्धा देताना साई 11 जे दिलं गेलं होतं. परंतु तो संघ दुर्दैवरित्या म्हणा अगदी अनपेक्षितरित्या मणी ध्यानी नसताना सुद्धा त्यांना या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं. परंतु सामना अतिशय रंगतदार झाला, रोमार्चक झाला. जो सामना 2000 पेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन पाहिला. म्हणून त्या मुन्नाभाई आणि फैजल मुल्ला यांच्यासाठी मात्र काही वाक्य सांगायचे वाटत आहेत की कोण म्हणेल मी इथे हरलो कसा इथे, कोण म्हणेल की मी हरलो कसा इथे, तेव्हा जगात सांगा लढलो कसा इथे. बांधा खुशाल माझ्या घरटी उरावरी, कोणास काय चिंता रुजलो कसा इथे. मी पेटलो असा की वनवाच पेटला, आकाश फक्त जाणे विझलो कसा इथे. मी हसताच फुलल्या सुकताच्याही कळ्या, बागेस ह्या विचारा हसलो कसा इथे. ते खोड चंदनाचे झिजल्याने संपले, गंधात पण पाहना उरलो कसा इथे. एक चांगल्या प्रकारची छाप या स्पर्धेमध्ये या संघाने सोडली हे तितकंच महत्त्वाचं आहे. गेली 4 दिवसांच्या स्पर्धा, 4 रात्रींच्या स्पर्धा आपण पाहिल्या, ते सामने आपण पाहिले. परंतु चर्चा जी गेली 3 दिवस आपण साई रत्नची करत होतो, आता साई 11ची मात्र जे होणार आहे हे तितकंच खरं आहे. या दरम्यान धावबाची संधी, परंतु अगदी आपण पाहतोय शाहीद पोचतो की पाहूया. आणि या दरम्यान पुन्हा एकदा घेतलेल्या 2 धावा आहेत. धावफलक 2 ने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. धावफलक पुढे पोहोचणार तो मात्र 19 धावा. असलमच्या खात्यामध्ये या दरम्यान जी वाढ होते 19 वरती धावफलक. षटक क्रमांक 3 या दरम्यान जे सुरू होते किंवा अगदी आक्रमणाला सुरुवात करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागले गेले. कारण प्रेक्षकांना अगदी शांत सामना पाहण्याची आता सवय राहिलेली नाही. प्रेक्षकांना षटकार चौकार पाहिजेत. प्रेक्षकांना या मैदानावरती ज्या काही घटना घडल्या जात आहेत त्या घटना पाहायच्या आहेत. मग उत्कृष्ट झेल असतील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असेल. आमचे प्रेक्षक आपण पाहिले अगदी गावदेवी 11 सगळे खेळत असताना उस्मान पटेकडे एकही चेंडू गेला नाही, पण आमचा प्रेक्षक वाट पाहत होता एक तरी चेंडू उस्मान पटेकडे जावा. या दरम्यान लोकांना चेंडू खेळलाय, चेंडू हवेत असेल और एक कॅच छुटा. असलमला या दरम्यान मिळालेले जेवदान आहे. त्या दरम्यान अगदी 1 धाव आली. धावफलक 1 ने वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती तब्बल 20 धावा. अजित मोहितेचा सुद्धा या अगोदर जो झेल सुटला गेला तिथून पुढे अगदी त्यांनी बनवलेली सुरेख प्रकारची त्यांनी बनवलेली खूप मोठी धावसंख्या तडाखेबंद खेळी आपण पाहिली आणि सामना हा सुपर ओव्हरपर्यंत जाऊन जे पोहोचला होता. कोणाचा तयार. या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार तर बॅट फिरवली जाईल, परंतु चेंडू बॅटमध्ये येऊ शकत नाहीये. असलमला सुद्धा अगदी जीवदान मिळालेलं आहे. त्या जीवदानाचा कितपत फायदा या दरम्यान आपण घेतोय. झेलाचे महत्त्व सांगत असताना कोणाला दाते सरांनी खूप मोठी महत्त्व सांगितली गेली. 1992चा वर्ल्ड कप सुद्धा जर आठवला गेला तर इम्रान खानचा झेल सुटल्यानंतर नाबाद 92 धावसंख्येची खेळी गेली आणि ज्या इंग्लंडने या क्रिकेटला सुरुवात केली गेली तो इंग्लंडचा संघ एका झेलमुळे अद्यापपर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. ही मोठी मात्र शंका निश्चितप्रमाणे आपल्याला सांगावी लागेल. ही मोठी मात्र बाब आपल्याला सांगावीशी वाटेल. 1 धाव आली. धावफलक या दरम्यान 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या 21 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक झेल अतिशय महत्वाचा आहे. या दरम्यान प्रभूवरती आक्रमण केलंय. चेंडू अगदी मिड विकेटला आणि असलमने झेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार. एक झेल आणि त्या झेलाचा परिणाम पुढच्या चेंडूवरती षटकार खेळलाय. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल आता तब्बल 27 धावा. 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक अजूनही चालू आहे आपण पाहतोय. गोलंदाज प्रभू
आणि हा चेंडू मात्र प्रभूचा अतिशय सुरेख टाकला गेलाय. षटक आपण पाहतोय. या दरम्यान आधी तिसरं षटक संपलं गेलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. काल याच विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाने 6 चेंडूमध्ये 6 पाहिजे असताना होऊ दिल्या नाहीत. म्हणजे 6 चेंडू 7 बनवायच्या होत्या. पहिला चेंडू वाईट टाकलं होतं प्रभूने आणि सामना जिंकला होता 4 धावसंख्येने. सामना पोहोचला होता 1 चेंडू 5 पर्यंत. प्रभूचं खूप मोठं कौतुक केलं गेलं आणि ज्यावेळेस अगदी मी अभिजित गुडबुले सरांशी चर्चा करत होतो त्यावेळेस मला आठवले गेले रफी साहेबांचे काही शब्द. प्रभू तू दयाळू कृपावंत दाता. दयाळू प्रभू असतो, अर्थात तो परमेश्वर असतो आणि तो हा गोलंदाज सुद्धा देवासारखा धावून आला लांजा संघासाठी, देवासारखा धावून आला विजय यादव चॅलेंजर संघासाठी आणि देवासारखा धावून आला बँगलोरचं नाव रोशन करण्यासाठी. हे 3 षटकात तर संपली गेलीत. प्रभूच्या आपण पाहतोय 4थ्या षटकाला सुरुवात होईल. श्रावण कुमार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आलाय. 1 बाद 27 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहायला मिळत आहेत. आणि आता उर्वरित 3 षटकांसाठी पुन्हा एकदा जाऊया. आपण ज्या मुंबईमध्ये 12ही महिने दिवस रात्र क्रिकेट खेळले जाते, पावसाळ्यात सुद्धा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा ज्या घेतल्या जातात मुंबई शहरामध्ये, त्याच मुंबई परिसरातील असणारे ज्यांना आत्तापर्यंत 4 वर्षामध्ये 4 अवॉर्ड मिळालेले आहेत ते कुणालजी दाते यानंतर समालोचनासाठी येत आहेत. धन्यवाद मनोजी बेल्लेकर. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावा फलकावर लागल्यात 27. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल खेळतोय शाहिदा या नावाने संपूर्ण जग टेनिस क्रिकेट विश्व याला ओळखतो. व्हाईट बॉलचा इशारा अवंत रूपात भर पडते. 28 धावा इथे फलकावर लागतात आणि त्याच्याच बरोबर खेळण्यासाठी खेळाडू तुम्ही पाहू शकाल असलम शेख, सातबंगला, अंधेरी, वर्सोवा विभागातला हा खेळाडू आहे. आपण पाहिलं असेल मुंबई क्रिकेटमधून याची एक ओळख सांगेन मी तुम्हाला. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे झेल घेण्याच्या प्रयत्नात अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. काय दर्जा आहे क्षेत्ररक्षणाचा. धावा देखील वाचवल्या जातात. तोपर्यंत धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात फलंदाजांनी 2 आणि संघाला नेऊन पोहोचवलंय 29 वर. 30 धावा. शाहिद स्ट्रायकिंग एंडला खेळतोय जो संघाचा कर्णधार म्हणून देखील पाहिला जातो. शाहिद ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेत चाललाय. कवचला. फलंदाज बाद. शाहिदच्या विकेटचं पतन तुम्ही पाहू शकाल. ठसन भरलेलं क्रिकेट. गोलंदाज त्याच्या बाजूने जातोय जल्लोष करून. याला म्हटलं जातं क्रिकेट. ठसन दाखवतोय गोलंदाज. तू या अगोदर मला चांगले शॉट लगवले परंतु मी तुझी विकेट इथे काढलेली आहे शाहिद आणि शाहिदला परतावं लागतंय. मी मगाशी असलमच्या बाबतीत काही वक्तव्य करत होतो. मुंबई क्रिकेटमधून सर्वप्रथम 7 तास समुद्रा पलीकडे म्हणजेच आखाती देशामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कुठला खेळाडू गेला असेल तर त्याचं नाव आहे असलम शेख आणि त्यांच्याबरोबर जाणारे खेळाडू जर कोणते असतील तर त्यांचं नाव आहे भरत लोहार. हे 2च खेळाडू सर्वप्रथम या क्रिकेटच्या माध्यमातून 7 तास समुद्रापलीकडे गेले होते. त्यापैकी असलम मैदानात आहेत. नवीन फलंदाज जातोय मैदानात अख्तर शेख उर्फ अक्कू. राबोडी ठाणे जिल्ह्यातला राबोडी मधला हा खेळाडू मैदानात जाताना दिसतोय. शाहिदची विकेट मिळवली. असलम शेख अजूनही खेळतात. अंधेरी वर्सोवा मुंबईच्या दिशेने जर तुम्ही आलात अंधेरी वर्सोवा बीच देखील आहे तर तिथला हा खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज अख्तर अक्कू शेख मैदानात जातोय. संघाची धावसंख्या यावेळेला फलकावर लागली 30 आणि गोलंदाज येतोय चेतन. टाटा एंड कडून JSW एंड आणि टाटा एंड हे 2 एंड वापरले जातात. आमचे कॉमेंट्री बॉक्स ज्या दिशेने आहे तो एंड मात्र टाटा एंड आणि टाटा एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय चेतन. डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय यावेळेला अख्तर शेख अक्कू या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व या खेळाडूला ओळखतं. रबर बॉल स्पर्धेमध्ये अफलातून खेळी करणारा अक्कू. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करतोय. पहिला चेंडू फुलर लेनचा होतोय. हेलिकॉप्टर लगवलाय. चेंडू जातोय
लॉंग ऑफच्या दरम्यान एकच धाव मिळेल या फटक्यावर अक्कूचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर 31. काय मॅच झाली या अगोदरची अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. डोळ्यांचे पारणे फेडले गेले त्या मॅचकडे पाहून. क्रिकेटचा विजय झाला. संघ कुठलाही जिंको परंतु क्रिकेट जिंकलं एवढंच मी म्हणेन. सुपर ओव्हरमध्ये खूप छोटं टार्गेट होतं ते देखील चेस करू दिलं नाही गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या मॅचमध्ये देखील प्रेक्षकांच्या नजरा अजून खेळलेल्या आहेत या टीमच्या दरम्यान. ओहो पुढे सरसावला होता फलंदाज. कव्हरला इथे फक्त दिशा दिली जाते. फलंदाज असलम याच्या बॅटमधून एक धाव इथे पूर्ण होताना दिसते. असलम खूप मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. धर्मवीर आनंद दिघे चषक कोपरखेरणं येथे पार पडली त्या स्पर्धेचा हा हिरो ठरला होता. खूप चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द सिरीज बाईक याला मिळाली होती. यंदाच्या क्रिकेटचा विचार तुम्ही केला तर अक्कू शेख यावेळेस स्ट्राईक एंडला गोलंदाज येतोय. चेतन बँगलोरचा खेळाडू. ओहो यावेळेला खूप बाहेर चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. एक धाव अवांतर रूपात एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल गोलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर 33. आतापर्यंत 5 व्हाईट बॉल इथे टाकण्यात आलाय. एक लेग बाईट्सच्या रूपात धावा आल्यात. अवांतर 6 धावा मिळालेल्या पाहायला मिळतात. ओ द विकेट परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. पुन्हा एकदा लगातार हा दुसरा व्हाईट टाकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. थोडंसं अंडर प्रेशर गोलंदाजी केली जाते चेतन याच्या माध्यमातून. माहिती आहे मोठा सामना आपण खेळतोय दबावात खेळताना दिसतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लाईन चुकली. व्हाईट बॉल परंतु हे व्हाईट बॉल का टाकले जात आहेत. शफल होतोय फलंदाज. पदलालीत त्याचा वापर करतोय आणि नेहमीच म्हटलं जातं गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. म्हणजे तुम्ही विकेटवर पदलालित्य दाखवलं तुमच्यामधली क्षमता लगेच समजते. तुमच्यामध्ये काय क्लास आहे. तुमच्यामध्ये क्रिकेट कितपत आहे. तुमची योग्यता काय आहे. या सर्व गोष्टी लक्षात येतात एखाद्या फलंदाजाच्या. हेच अक्कू दाखवतोय आणि चेतन त्यामुळे अंडर प्रेशर होतोय. गोलंदाजी थोडीशी खराब करतोय. लगातार 3 वाईट आतापर्यंत टाकले चेतनने. यावेळेला दिशा बदलून राऊंड विकेट. चांगलं टायमिंग. चेंडू हवेत सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा षटकार 6 धावा. यूज इट 6. व्हॉट अ टायमिंग. गुड शॉट अक्कू. मॅन फ्रॉम राबोडी ठाणे. तुम्ही पाहू शकाल स्लॉग मध्ये होता. लगातार खराब गोलंदाजी करत होता. दिशा बदलली आणि हा षटकार. इथे मात्र सुतार सर अंपायर आहेत. ते गुणलेखकाची भूमिका पार पाडतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. अवांतर रूपात भर पडते. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 वर. दिशा तुम्ही बदलली. राऊंड विकेट इथे गोलंदाजी केली तरी देखील तशीच गोलंदाजी होताना दिसते. खराब षटक. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. कमबॅक थोडंसं होत आहे बँगलोर टीमचं. संघाची धावसंख्या षटक क्रमांक आतापर्यंत संपलंय 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 42. 10.50 सरासरी. 4 षटकामध्ये 42 42. 10.50 सरासरीने इथे धावा झाल्यात. खूप चांगला हा सामना होईल याच्या शंकाने. अजूनही 2 षटकं आहेत. मैदानात खेळणारे खेळाडू आहेत असलम शेख. खूप मोठा अनुभव आहे. तब्बल वयाचा जर आपण विचार केला तर 40 ही ओलांडलेली आहे या खेळाडूने. तरी देखील क्रिकेट खेळताना दिसतात. साता समुद्रापलीकडे पहिला जाणारा खेळाडू. आतापर्यंत फॉल ऑफ विकेटचा जर विचार केला तर पहिली विकेट पडली होती 9 धावांवर. दुसरी विकेट त्यानंतर 30 या आकड्यावर. 2च गडी बाद झालेत. नंतर मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती तब्बल 21 धावांची दुसऱ्या विकेटच्या दरम्यान. ज्यावेळेस दुसरी विकेट पडली असलम शेख खूप चांगलं योगदान देतोय. त्याचबरोबर अख्तर शेख अक्कू हा देखील खूप चांगलं क्रिकेट इथे दाखवतो. एक षटकार लगवला अख्तरने नुकता चेतनला. 5वं षटक घेऊन येतोय यावेळेला JSWN कडून गोलंदाज. शक्तिवेल वैयक्तिक हे दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. जबकि पारिका ये 5वां ओव्हर लेकर शक्तिवेल फलंदाज सज्ज होतोय यावेळेला असलम शेख. पहिल्या चेंडूवर असलमचा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय
वायडिश लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेतली जाते, 2 धावा मिळतील असलमच्या खात्यात. संघाच्या खात्यात धावसंख्येत भर, धावा झाल्या 44, 44. 2 गडी बाद 44. शांत वातावरण सध्या आपण पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण होतं. खूप प्रेक्षक टाळ्या शिट्या वाजवत होते. आता मात्र थोडीशी शांतता पाहायला मिळते, कारण सध्या मॅच पहिल्या इनिंग मध्ये आहे, पूर्वार्ध चालू आहे, त्यामुळे कुठलंच टार्गेट सेट नाहीये. प्रेक्षकांच्या मनात काहीच चाललेलं नाही. प्रेक्षक फक्त तटस्थ आहेत सध्या मॅच मध्ये. यावेळेला चांगलं टायमिंग, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली होता आणि फलंदाज मात्र बाद. फलंदाज बाद होतोय. असलम शेख उजव्या हाताचा फलंदाज. विकेट तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज शक्तिवेल याच्या माध्यमातून हा चेंडू लाईनच्या विपरीत खेळला होता. टॉपेज घेतला, चेंडू मिड ऑफला हवेत होता आणि चांगला झेल. शेवटपर्यंत नजर ठेवली, मागे देखील बॅकअप होतं, परंतु चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या 44. खूप प्रेक्षक सध्या मेगा स्क्रीनकडे देखील बघतायत. tenniscricket.in च्या माध्यमातून 4 हाय डेफिनेशन कॅमेरे वापरले जात आहेत. 1080 पिक्सल क्लिअरिटी सध्या या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. संतोष नाणेकर व त्याचे संपूर्ण सहकारी. नवीन फलंदाज मैदानात जातोय. जयेश पाटील हा खेळाडू मैदानात जाताना दिसतोय. मॅन फ्रॉम भिवंडी. भिवंडीचा हा वंडर बॉय म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. मुंबई क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान देतोय जयेश. मिस्टर 360 या नावाने देखील याला ओळखलं जातं, कारण याचा स्वीप शॉट खूप महत्त्वपूर्ण स्ट्रोक आहे आणि खूप चांगली फलंदाजी करतो मिडविकेटच्या दरम्यान. तो मैदानात गेलाय. डावकुरा फलंदाज सध्या खेळतोय. यावेळेला अख्तर शेख अक्कू. चांगला चेंडू, तेवढा चांगला सन्मान. 1 धाव इथे पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न, दबाव टाकला जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकावर. मला वाटते कुठेतरी बॉलच दिसला नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांना. चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. 4 धावा इथे मात्र मिळतील फलंदाजाला. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या आकार घेताना दिसते आणि धावा जातात 48 वर. 48. जयेश पाटील हा खेळाडू मैदानात जाऊन पोहोचलाय. 48 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना फलंदाज अक्कू शेख, राबोडी ठाणेचा हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय शक्तिवेल. चांगली लाईन शक्तिवेलची. रनआउटची संधी असेल परंतु थांबवलंय जयेशने. फलंदाज अक्कूला धाव मात्र घेतली नाही आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे. आतापर्यंत धावा झाल्यात 48. 48. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 48. फॉल ऑफ विकेट आपण पाहू शकाल. 9 धावांवर पहिला गडी, 30 धावांवर दुसरा गडी, 44 धावांवर तिसरा गडी. 14 धावांची पार्टनरशिप तिसऱ्या गड्याच्या दरम्यान पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा सज्ज होतो हा डावखुरा फलंदाज. चांगला फटका, बेमिसाल टायमिंग. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषा पार. हा षटकार. 6 धावा. अख्तर शेख याच्या बॅट मधून हा लांब लचक षटकार. दुसरा षटकार येतोय अख्तर शेखच्या बॅट मधून. जो अख्तर शेख आल्यानंतर थोडासा शांत वाटत होता तो मात्र रौद्र रूप धारण करतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. मेजवानी होती. समोर टाकलेला हा चेंडू स्लॉग मध्ये होता, त्याला फेकून दिलाय पूर्णपणे स्क्वेअर लेगच्या दरम्यान. अर्धशतक इथे पूर्ण होत आहे टीमचं. संघाची धावसंख्या 54. 54. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 54. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय शक्तिवेल. हे 5वं षटक घेऊन JSWN कडे. याला म्हणतात दबाव. दबाव इथे जाणवतोय स्पष्टपणे. दोन्हीही जर पाहिलं तर फिल्डर आणि गोलंदाजावर, कारण लक्ष नव्हतं फिल्डरचं. पुन्हा एकदा शेवटपर्यंत लक्ष ठेवणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. क्रुशियल मॅच आहे, कारण एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही खेळताय आणि मला वाटतंय हा संघ जिंकला तर भाऊ 11च्या विरुद्ध खेळावा लागेल. म्हणजेच प्रत्येक स्टेजवर कुठला ना कुठला संघ तुमच्या प्रतीक्षा करतोय. भाऊ 11 कोणाची प्रतीक्षा करतोय ही मॅच सांगेल कुठला संघ जिंकेल. खूप चांगला सामना आहे. 10 वाईट आतापर्यंत टाकलेत. खूप मोठी धावसंख्या. जयेश पाटील वंडर बॉय यावेळेला इनर एज घेते, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. जयेश पाटीलच्या बॅट मधून ही धाव निघते. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 वर.
तर षटक देखील समाप्ती होते. आपण पाहू शकाल भिवंडीमध्ये राहणारा वंडर बॉय या नावाने ज्याला ओळखलं जातं असा जयेश पाटील सध्या मैदानात गेलाय. 2005 पासून टेनिस क्रिकेट विश्व भिवंडीला याने सुरुवात केली. नंतर मॅचलेस संघाच्या दरम्यान हा खेळाडू खेळला होता. उमेश मांजरेकर, ऋषिकेश वैद्य, जावेद शेख यांच्याबरोबर याने अनेक वर्ष घालवली क्रिकेटमध्ये. आणि नंतर 2009 मध्ये जयेश पाटील हा मात्र विनर स्पोर्ट नालासोपारा या टीमच्या दरम्यान दाखल झाला. खूप चांगलं क्रिकेट इथे विनर स्पोर्टच्या माध्यमातून दाखवतोय जयेश अनेक वर्ष. आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जयेश पाटील यांनी 24 अर्धशतकं लगवलीत. खूप चांगली फलंदाजी. 7 वेळा जवळपास मी म्हणेन 3 वेळा जवळपास 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम जयेश पाटीलच्या नावावर आहे. 3 वेळा 7 बॉलला 7 षटकार याने लगवलेत असा खेळाडू सध्या मैदानात गेलाय भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील. तर श्रवण कुमार गोलंदाजीसाठी येतोय. मी मागे देखील सांगितलं होतं 2 वर्षापूर्वी मी या खेळाडूला बघितलं होतं रसायनीच्या नाईट स्पर्धेमध्ये जिथे हलका बॉल वापरला जातो सुप्रीमो ट्रॉफी. श्रवणने खूप चांगली गोलंदाजी केली होती. काल देखील खूप चांगली गोलंदाजी केली श्रवण. ओव्हर द विकेट. ओहो बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. डिपिश कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेतोय जयेश पाटील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जयेश पाटीलच्या खात्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 59 वर. 59 59 धावा इथे पूर्ण झाल्यात. खूप मोठं योगदान जयेश पाटीलचं देखील आहे विनर स्पोर्टच्या टीम मध्ये. चांगले क्रिकेट जयेश पाटील सातत्याने खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न होईल. झेल देखील सुटलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात जयेश पाटील यांच्या माध्यमातून. संघाला आकार दिला जातोय. या षटकामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 61 या आकड्यावर. 61 धावा फलकावर लागल्यात. जयेश पाटील याला भिवंडीचा वंडर बॉय या नावाने संबोधलं जातं. 3 वेळा 7 चेंडूमध्ये 7 षटकार देखील लगवले त्या खेळाडूने. खूप चांगला क्रिकेटर आहे मिस्टर 360. यावेळेला तुम्ही पाहू शकाल काय फटका सजवलाय, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हातात झेल गेलाय. फलंदाज मात्र बाद. जयेश पाटीलची खेळी समाप्ती होते, संपुष्टात येते. अतिशय चांगला झेल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने तिथे टिपलाय. वेल जस्ट कॅच. षण्मुगन शान याच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. काय शरीर यष्टी तुम्ही पाहू शकाल. बॉडी लँग्वेज क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे या शब्दाला, बॉडी लँग्वेज. शेवटपर्यंत नजर ठेवली. जजमेंट किती चांगलं होतं. झेल घेतल्यानंतर कुठलाच जल्लोष नाही. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल किती चांगली बॉडी लँग्वेज. गोलंदाज पाहू शकाल मेगा स्क्रीनवर. हा शॉट आउटसाइड द ऑफ स्टंप. एक पाय खाली टेकून हा शॉट लगवला गेला. जयचा फेवरेट शॉट आहे. मी मगाशीच म्हटलं होतं मिड विकेटला षण्मुगन याने काय झेल टिपलाय. खूप चांगला झेल. नवीन फलंदाज मैदानात जातोय उबेद खान उर्फ मुन्ना या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. उबेद खान मैदानात गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 61. उबेद खान उर्फ मुन्ना मैदानात जातोय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय. स्ट्राईक एंडला अख्तर, नॉन स्ट्राईक एंडला उबेद. राऊंड विकेट. ओहो बॅकफुटला जाऊन पुल केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सोडलाय. दुसरी धाव घेतोय अख्तर आणि दुसरी धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसते. अनेक कॅचेस इथे सोडण्यात आल्यात. श्रवण थोडासा नाराज आहे आपल्या क्षेत्ररक्षकावर की तुम्ही करताय काय, कारण समोर मुंबईचा एक ताकदवान संघ आहे. यंदाच्या सीझन मध्ये जर तुम्ही विचार केला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मोठा स्पर्धा असलेला चषक त्यांनी जिंकलाय. त्या अगोदर तुम्ही विचार केला मागच्या वर्षीची संजय पोतनीस साहेबांची, आमदार संजय पोतनीस साहेबांची स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी या टीमने जिंकली. असा हा संघ खेळतोय. यावेळेला सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलेला चेंडू शॉर्ट पुल केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, लक्ष नाहीये क्षेत्ररक्षकाचं. मी मगाशीच म्हटलं होतं जागते रहो. हा पहारा द्यावा लागेल तुम्हाला. पेट्रोलिंग करावी लागेल. ज्याप्रमाणे पेट्रोलिंग करावी लागते सीमारेषेवर तसं मात्र काही पाहायला मिळत नाही. आणि इथे मात्र साईड होताना दिसत नाही बॉल. याच गोष्टी घडतात कारण तुम्ही पाहू शकाल ड्यू फॅक्टर संध्याकाळच्या सत्रामध्ये दव पडतो विकेटमध्ये. जास्तीत जास्त दव म्हणजेच हिंदीमध्ये त्याला शबनम, उर्दू एक शब्द आहे शबनम, पडताना दिसली. त्यामुळे बॉल थोडासा काळा होतो. त्यामुळे बॉल साईड करणं खूप कठीण जातं. या गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये, परंतु त्यावर मात करून तुम्हाला पुढे जावं लागतं. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. संघाची धावसंख्या
65. या इनिंग मधला मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज श्रवण. 65 धावा, फायटिंग टार्गेट पाहायला मिळतंय. गोलंदाज राऊंड विकेट. ओहो, चांगला फटका, चांगलं टायमिंग, चेंडू सरळ जातोय टॉवरच्या वरून. जे फ्लड लाईट्स लावलेत त्या टॉवरच्या वरून हा षटकार. 65 आणि या 6 धावा ऍड होतील अख्तरच्या खात्यात देखील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 71 धावांवर. 72 धावांचं टार्गेट. बँगलोरचा संघ जो या स्पर्धेमध्ये खेळतोय. दत्तप्रसादिक रत्नागिरी विरुद्ध विजय यादव चॅलेंजर लांजा. लांजाच्या संघाच्या समोर धावा ठेवल्यात 72. 72 टू विन. 9 चेंडूमध्ये 27 धावांची स्ट्राईक रेट 300चा इथे पाहायला मिळतोय. फलंदाज अख्तर शेख अक्कू, राबोडी ठाण्याचा हा फलंदाज. वेल प्लेड अक्कू, चांगला खेळ तुम्ही दाखवलात. 9 चेंडूमध्ये 27 धावा, परंतु 72 धावा सेकंड इनिंग मध्ये इथे पूर्ण करायच्यात. काय घडतंय, काय बिघडतंय या दुसऱ्या सत्रामध्ये, उत्तरार्धामध्ये या आपण ऐकूया. 72 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात की या 72 धावा पूर्ण होणार नाही याचं धावतं वर्णन मनोज जिबेलेकर यांच्या वाणीतून. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. आपण पाहतोय आता रत्नागिरी एकाहत्तर धावा आपण पाहतोय ज्या बनवल्या गेलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या तब्बल 72 धावा यामध्ये ज्या बनवायच्या आहेत. खूप चांगला सामना आणि आपण पाहतोय प्रेक्षकांमधून जी काही कुजबूज आपल्यापर्यंत ऐकू येते, जे जाणवते, त्यावरून आपण समजू शकतो की हा सामना किती महत्त्वाचा आहे. त्या अगोदर पुन्हा एकदा आपण जाऊया या ओम साई मित्रमंडळाकडे की ज्याची स्थापना 1995 साली झाली. गणेशोत्सवाची सुरुवात आणि या मंडळाची स्थापना 400 लोक मात्र या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. 2006 साली या ओम साई मित्रमंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना केली गेलेली मदत आहे. 2009 साली ग्रामपंचायत नाचणे यांच्या मदतीने स्वतःचे असं 70/40 अर्थात अगदी 2800 स्क्वेअर फूट सभागृह ओम साई सांस्कृतिक भवन आपल्या जे पाहिणमध्ये, ज्याची आज आम्ही गाठभेट घेतली कुणालजी दाते आणि मी स्वतःचे सभागृह असणारं एकमेव मंडळ आपल्याला या रत्नागिरी शहरामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर 2010 सालामध्ये नगर परिषद आणि ग्रामपंचायतचे जे सफाई कामगार जे आहेत यांचा मान सन्मान या ओमसाई मित्रमंडळाच्या वतीने केला गेलेला आहे. ओमसाई सांस्कृतिक भवन इथे 19 प्रकारच्या कलांचे अल्पशा फीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मागच्याच वर्षी अर्थात 2016 साली तायक्वांदो पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय जी स्पर्धा पार पडली गेली त्या स्पर्धेमध्ये 3 गोल्ड मेडल आणि 3 कांस्य पदक आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत. त्यामध्ये प्रियांका सुनील चव्हाण हिला 3 कांस्य पदक आहेत. आदिती सुधीर शिवगणेला 1 गोल्ड मेडल, गौरी किरीला गोल्ड मेडल आणि वेदांत चव्हाण याला मात्र गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि याचे प्रशिक्षक आपण पाहतोय आदरणीय आमचे सर आहेत प्रशांत मनोज मखवाना, यांचे मात्र कौतुक करावं एवढं मात्र थोडंच ठरणार आहे. त्यानंतर तबला वादन आहे, सिंथेसायझर आहे, हार्मोनियम, गिटार, बासरी, प्राणायामय योगासन या ठिकाणी त्याचं खूप चांगल्या प्रकारचं अल्पशा दरामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. गेली 15 वर्षापासून रक्तदान शिबिर या मंडळाच्या मार्फत जे केले जाते. दानादान रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. दर 3 महिन्यांनी रक्तदान केल्याने फिटनेससुद्धा चांगल्या प्रकारचं निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळते. रक्तदान करावं 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी म्हणा, पण कमसे कम 6 महिन्यात तरी एकदा तरी रक्तदान हे झालं पाहिजे. आणि त्याचा वारसा पुढे आपण पाहतो गेली 15 वर्षापासून जपला जातो आहे मंडळाच्या वतीने.
सन 2015मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 नाचणे या शाळेला ई लर्निंग रूम जी करून दिली, त्याचा खर्च जवळपास अगदी 1.5 लाख रुपयाच्या वर जो झाला आहे आणि या सगळ्याचा सगळा खर्च ह्या ओम साई मित्रमंडळाच्या वतीने आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रथमतःच बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्र स्पर्धा 2013 सालापासून भरवण्याचा मान सुद्धा या मंडळाचा पाहायला मिळतोय. खूप मोठं योगदान आहे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये या ओम साई मित्रमंडळाचा. त्याची थोडीशी आपण इतंभूत माहिती घेऊया. परंतु दुसऱ्या डावाला जो सुरुवात होते, सामना रंगला जाईल. 72 धावसंख्येचा पटला करायचा. या गाडीची जोडी आपण पाहतोय, एक आहे मंजुनाथन व्ही तर दुसरा आहे चेतन. आणि पहिलं षट राखण्यासाठी गोलंदाज तयार शेरू अर्थात श्रीकांत मुलगी, अलिबागचा असणारा खेळाडू. गोलंदाजीवरती तयार, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा अर्थात 12च्या सरासरी धावफलक बनवायचा आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय, फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, डोक्यावरती हात नीचे प्रमाण जो लावला जातोय. स्टंपासून चेंडू थोडासा दूर निघून गेलाय आणि चेंडू स्टंपवरती पोहोचू शकला नाही. जीवदान म्हणावं लागेल ते मंजुनाथन व्ही या खेळाडूला. पुण्याचा गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय श्रीकांत मुलगी जो गोलंदाजी मार्कवरती आहे. डावखोऱ्यात आता फलंदाज अगदी चेतन. आता फलंदाजी मार्कवरती एस्टना चिटकून अगदी शाही शेख, शॉर्ट रमेला सुमित आपल्याला अजपाळ्यामध्ये. गोलंदाज तयार आहे श्रीकांत मुलगी. शेरू टू चेतन. आणि हा चेंडू अतिशय सुरेख, परंतु उजव्या वेठीच्या बाहेर वाईट बॉल, खराब चेंडू आहे. धावफलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल आता ती 2 धावा. सरासरी 12ची राखायची आणि राखली गेली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. एकच चेंडू टाकून झालाय, 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहा किती महत्वाची गोष्ट असते, एका चेंडूवरती 2-2 धावा बनवायचे. 36 चेंडूवर 72 बनवायचे आहेत. या सहजासहजी तर होणार नाहीत आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. ही एक चांगली टेंडन्सी. या दरम्यान पॉईंटच्या दिशेने चेंडू हळूवारपणे ढकललाय. त्या दरम्यान ती 1 धाव येईल आणि एका धावसंख्येत धावफलक पुढे जाईल, पोहोचेल. ती आता 3 धावा धावफलकावरती ज्या आहेत. 3 धावा आहेत. श्रीकांत मुलगी पुन्हा आता तयार. खूप शांत प्रकारचं वातावरण आहे. तिसरा सामना ज्यावेळेस सुरू झाला ना, त्यावेळेस तिसऱ्या सामन्याच्या वेळेस अगदी खूप मोठं धुसर वातावरण जे आपल्याला पाहायला मिळालं होतं या तिसऱ्या सामन्यांच्या दरम्यान. आणि यावेळेस अगदी आक्रमण केलंय. चेंडू मिड विकेटला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूर म्हणून चेंडू कव्हर करेल. 1 धावा आली पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण लाजबाबे 1 धाव येते. धावफलक पुढे जाईल, पोहोचेल ती 4 धावा. या क्रिकेटच्या स्पर्धेचा अर्थात रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 4 आपण या स्पर्धेचं जे पाहतोय. महिलांसाठी सुद्धा अगदी आकर्षक भेटवस्तू या स्पर्धेमध्ये दिल्या जात आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून. आणि त्या लकी ड्रॉमध्ये पहिल्यांदाच आपण अगदी पाहिलंय की 4थ्या क्रमांक जो लकी ठरला गेला. आणि या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू मिड विकेटला हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु झेल होऊ शकला नाहीये. त्या दरम्यान फक्त 1च धाव क्षेत्ररक्षणला जबाब आहे. धावफलक धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि पहा, ओम साई मित्रमंडळ यांची स्थापना ही झाली ती 1995 साली. आणि गणेशोत्सवाच्या काळात या मंडळाची झालेली सुरुवात. आणि आत्तापर्यंत 5 अवॉर्ड शहर अर्थात रत्नागिरी शहर पोलीस गणराया अवॉर्ड या मंडळाला आत्तापर्यंत 5 वेळा मिळालेला आहेत. 5 धावा धावफलकावरती आपण जे पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू अगदी मिड विकेटला खेळला जाईल, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. पुन्हा एकदा घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलने धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 1 to go.
6 धावा आपल्याला ज्या पाण्यामध्ये अजून एक चेंडू जो शिल्लक आहे गोलंदाजाचा आणि त्या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी गोलंदाज करतोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. आपण पाहिले पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, दुसरा चेंडू वाईट टाकला गेला. त्यावेळेस आपण अगदी बुधगार जे काढले गेले होते की एक चेंडू असताना 2 धावा बनवल्या गेल्या 12च्या सरासरी. तिथून पुढे जे काही 4 चेंडू टाकले गेले त्या प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल बनवत अद्यापर्यंत धापाला धावसंख्या जी आहे 6 धावा आपण जे पाहतोय. शिरू तयार आणि यावेळेस अगदी पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आहे. चेंडूची पुन्हा एकदा वाट पाहिली गेली, पुन्हा एकदा सिंगल आली. पहा सगळ्या चेंडूवरती सिंगल सिंगल धावा आल्यात. पहिलं षटक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापालेकरची धावासंख्या ती 7 धावा धापालेकरती पाहायला मिळतात. रत्नागिरी शहर पोलीस गणराया अवॉर्ड जो मिळाला गेला आहे एक 2010 साली 3रा क्रमांक आला या मंडळाचा, गणेशोत्सव मंडळाचा. तो नंतर 2011 साली 2य क्रमांक आलाय, 2012 साली 2य क्रमांक आलाय, 2015 साली पहिला क्रमांक आलाय आणि 2016 साली 2य क्रमांक आलेला आहे. सात धावा धापालेकरती आपल्याला त्या पाळ्यामध्ये आहेत. एक अजून एक छोटासा विषय निश्चितप्रमाणे आपल्याला जो घ्यायचा आहे की रंगीबेरंगी कपडे आपण जे पाहतोय या स्पर्धेमध्ये जे वापरले गेलेले आहेत. प्रत्येक संघाला वेगवेगळे किट आणि आकर्षक किट आहेत. तुम्ही पहा की ज्या ज्या संघाकडे आपण लक्ष टाकू तो प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आपलं नाव कमवताना पाहायला मिळतंय. पाहिल्यानंतर डोळे भरून आपण अगदी त्यांच्याकडे पाहत असतो. त्याचं कारण आहे त्यांच्याकडे त्यांचा जो लुक वाढला गेला आहे त्याचं कारण त्यांच्या अंगावरती असणारे जे रंगीबेरंगी ड्रेस आपल्याला जे पाहायला मिळतात. माणसांना सुद्धा ती रंग दिले गेलेत परमेश्वराने. काही माणसं काळे आहेत, काही माणसं सावळे आहेत, काही माणसं गोरी आहेत, काही माणसं इतकी गोरी आहेत की थोडी जरी उन्हामध्ये फिरली तर गाजरासारखी लालबुंद होतात, इतकी माणसं गोरी आहेत. माणसांना सुद्धा रंग दिले गेले आहेत पण माणसं सुद्धा तर रंग बदलायला लागलीत. एमरोज खान गोलंदाजीवरती तयार आणि या दरम्यान आपण पाहतोय एमरोज चेंडू खाली पोहोचेल आणि कॉडम बोल्ट पहिला फलंदाज बाद 7 या अंकावरती. चेतन डावखुऱ्याचा फलंदाज चेतन या दरम्यान जो बाद झालेला पाहायला मिळतोय. एक बाद 7 धावा आहेत. नक्कीच आणि टार्गेट मोठं आहे त्याच्यामुळे षटकार चौकार मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही आहे. तो बेंगलोरच्या संघाकडे म्हणजे अर्थात विजय यादव 11 चॅलेंजर्स या संघाकडे. आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. जसं आपण सांगत होतो की 12ची सरासरी राखणं त्याने आवश्यक आहे. त्याच्यामुळे मोठे फटके मारण्याशिवाय पर्याय नाही आणि प्रत्येक षटकामध्ये एखादा चौकार किंवा एखादा षटकार हा यावा लागेल. कारण प्रत्येक षटकामध्ये धावून 2 धावा प्रत्येक चेंडूवर काढणं हे तेवढं सोपं नाही आहे जेवढं वाटतं. आणि दत्तप्रसाद 11 संघाचा बॉलिंग अटॅक आणि त्यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं की हे अतिशय चांगलं आहे. खूप गाजलेले फलंदाज, खूप गाजलेले क्षेत्ररक्षक, खूप गाजलेले गोलंदाज या टीममध्ये खेळतात. त्याच्यामुळे निश्चितच मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही तो लांजाच्या संघासमोर. आपल्यासोबत जोडले गेलेत मनोज बेल्लेकर. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4. तर इम्रोज गोलंदाजी मार्गावरती आपल्या जो पाहायला ॲम्ब्रोज बऱ्याच वेळा आपण त्याचं नाव अर्थात अगदी हे नाव आपल्या अगदी अंगवळणी पडले गेले ॲम्ब्रोज गोलंदाजामुळे. वेस्ट इंडिजचा असणारा गोलंदाज पण हो बिघड केला गेलाय. चेंडू अगदी स्क्वेअरला पोहोचेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूवरती येईल त्या दरम्यान आरामशीरते घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलने धापलक पुढे जाईल पोहोचेल. तो आता 8 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. इम्रोज हे नाव या गोलंदाजाचं आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. इम्रोज अगदी आपला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे आणि लांजा संघाकडून जे काही आक्रमण व्हायला पाहिजे, जे काही षटकार चौकार यायला पाहिजे ते षटकार चौकार खेळले जात नाहीये. त्या संघाकडून जास्तीत जास्त सिंगल खेळले जात आहेत. हो हा चेंडू डावीडीच्या वार असेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्या जो बॅटमध्ये. धापलक अगदी 1ने वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 8 धावा धापलक आहेत. अगदी आमचे अभिजित गोडबोले सरांनी अगोदर सांगितले गेले की बँगलोरचा संघ पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आलाय. पहिल्यांदा नाईट वर्ल्ड क्रिकेटच्या स्पर्धा खेळतोय. यांच्याकडे नेहमी डे क्रिकेट पाहायला मिळतोय पण त्यांचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आपल्यापर्यंत जो पोहोचला आहे की त्यांना मराठी समजत नाही आहे, हिंदी त्यांच्याकडे फारशी बोलली जात नाही आहे, इंग्लिश ही ठराविक काही जे खेळाडू आहेत 3-4 खेळाडू असतील त्यांना इंग्रजी मात्र समजली जाते. बाकी
हो, हा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे हवेत आणि फलंदाज बाद. आणि कुणालजी दाते अर्थात अगदी ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक आहेत, त्यामुळे असं बोलणं योग्य नाही, परंतु आता थोडासा वेळ आहे म्हणून नाही का, त्यांना जे भाषेत अगदी समजेल तशा प्रकारचा समालोचक आपल्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे. परंतु नेक्स्ट टाइम ज्यावेळेस अगदी हा संघ खेळण्यासाठी येईल त्यावेळेस मी अभिजित गुडबुळे सरांना विनंती करेल की त्यांच्याही भाषेतला एखादा समालोचक आपल्यापर्यंत असेल तर त्यांच्याकडे मात्र हे ट्रान्सफर काही जी वाक्य आहेत आपली महत्त्वाची त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली तर खूप बरं होईल, जेणेकरून सामन्यातली रंगत अजून वाढली जाईल. तर प्रेक्षकांची जागा आपण पाहतोय हळूहळू आता रिकामी होताना पाहायला मिळते. प्रेक्षक जात आहेत हे छत्रपती शिवाजी स्टेडियम सोडून, कारण वास्तविक पाहता आपण अगदी घड्याळामध्ये लक्ष दिलं होतं 3:06 झालेले सर. मग आज रेकॉर्ड झालं की आजच्या या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त वेळ लागला गेला. त्याचं कारण असं आहे सगळे संघ सगळे संघ ताकदवान होते. त्यात एक सुपर ओव्हरचा सामना पाहायला गेला, त्यात अशा प्रकारच्या लढती असल्या त्यासाठी वेळ लागला जातो. ओ हा चेंडू डाव्या एसटीच्या पुन्हा एकदा बाहेर टाकला जातोय. नवीन फलंदाज येईल, फलंदाजी मार्कवरती तो आता षणमुगल हा नवीन श्रावण कुमार नाही ना, श्रावण नाही ना, षणमुगन हा जो नवीन फलंदाज या दरम्यान अगदी फलंदाजी मार्कवरती आलेला आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळायचा होता तो लॉंग ऑन आणि मिड विकेटला चेंडू पोहोचलाय तो अगदी शॉर्टेस्ट कव्हरच्या दिशेने. जेपी जयेश पाटील याने तरी अगदी चेंडूचा अडवला गेलाय. भिवंडीचा मात्र एक चॉकलेट बॉय म्हणून ज्याला ओळखले जाते. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातले पॉवर प्लेचे 2 चेंडू जे शिल्लक असणार आहे. पाहूया ओ क्लीन बोल्ट धक्का क्रमांक 3, 3 बाद 11 धावा. षणमुगन हाही फलंदाज त्रिफळा बाद झालाय. धक्का क्रमांक 3 बसला गेलाय. 3 बाद 11 धावा आपल्याला धावफलकावरती ज्या बाहेरमध्ये. थोडीशी माहिती आपल्याला अजूनही द्यायची आहे या ओमसाई मित्रमंडळाबद्दलची की ओमसाई स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने गुणी खेळाडूंचा सत्कार केला जातो. गरीब गुणी खेळाडूंना मदत केली जाते. 2016च्या मराठवाड्यामध्ये जो काही दुष्काळ पडला गेला होता ते दुष्काळग्रस्तांना सुद्धा एक चांगल्या प्रकारची मदत या ओमसाई मित्रमंडळाच्या वतीने केली गेलेली आहे. पण ह्या गोष्टी जरी नमूद जरी असेल पण त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्तींना गरज पडली जाते त्या वेळेस धावणारा हा क्लब जिथं कमी तिथं आम्ही म्हणण्यापेक्षा जिथं कुणीच नसतं त्या ठिकाणी मात्र उभा असतो हा ओम साई मित्रमंडळ. इम्रोज पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार असेल. खूप मोठी कामगिरी करतोय इम्रोज. 2 विकेट आतापर्यंत 3 विकेट या षटकामध्ये आतापर्यंत मिळालेले आहेत त्या इम्रोजला. पाहूया रेकॉर्ड करतो की काय. आणि हा चेंडू इम्रोजचा अतिशय सुरेख टाकला गेलाय. षटक सुद्धा आपण पाहूया आता संपलं जाईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 3 बाद 11 धावा आपल्याला जे पाहायला मिळते. या मंडळाच्या वतीने एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की ॲडव्हर्टाईज देणारे खूप सारे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या मंडळातील असणारे जे काही सदस्य आहेत अर्थात त्यांचे खूप मोठमोठे व्यवसाय आहेत, त्यांचे खूप मोठे ट्रान्सपोर्ट लाईन आहे. परंतु त्यांच्या वतीने कुठेही तुम्हाला कुठेच त्या मंडळातील असणाऱ्या सदस्यांचा फोटो पाहायला मिळणार नाही. त्यांची कुठल्या प्रकारची जाहिरात आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही आहे. आणि अजून एक गोष्ट निश्चितप्रमाणे मला सांगायची वाटते की या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचं नावसुद्धा लागलं जात नाही. हे तितकंच महत्त्वाचं आहे. भले अगदी उदयजी सामंत आमचे शिवसेनेचे जरी आमदार असले परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सर्व एक आहोत. इथं राजकारण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणलं जात नाही. ही तितकंच महत्त्वाची गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल.
कारण मिश्किलपणे जर बोलायचं असेल, मला एक नेहमी अशी बोलण्याची सवय आहे, मिश्किलपणे बोलण्याची सवय असते की राजकारणात किती खेळ झाले तरी चालतील, पण तो खेळात राजकारण येता कामा नये. कारण या मंडळाच्या वतीने एक विडा उचलला गेला आहे की आम्हाला नेहमीच चांगल्या प्रकारची कामं करायची, काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे आणि त्याच्या मार्फत ओम साई मित्रमंडळ, ओम साई स्पोर्ट्स क्लब आणि असणारी आमची रत्नागिरी सिटी, ही जी ग्रीन सिटी बनवली गेलेली आहे, ही रत्नागिरी सिटीचं नाव आम्हाला मोठं करायचं आहे. हा ध्यास, हा विडा या मंडळाच्या वतीने या दरम्यान जो उचलला गेलेला आहे. रिफ्लेक्ट होतो. तिसरं षटक सुरू होईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो राजू बोगा गोलंदाजी मार्गावरती आलाय. 11 धावा खर्च झालेले आहेत 2 षटकामध्ये. अजून बनवायचे 61 धावा आणि चेंडू शिल्लक येते 24 चेंडू 61 धावा आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल घेतली गेली. आपण पाहतोय एक सिंगल मिळेल. धावफलक धावसंख्या 12 रन, 12 धावा धावफलक कर देत और भी 60 रन बनाने, 30 गेंदे और भी शेष है. और एक बार फिर से उठा के खेला हुआ है गेंद और ये अख्तर शेख अक्कू ने कैच लिया और बल्लेबाज आउट. चौथी विकेट. जगदीशन या दरम्यान नदी परतावं लागेल त्याला. चौथा फलंदाज बाद झालाय आणि 4 बाद. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 12. 4 बाद 12 आतापर्यंत पाहिल्यामध्ये. 4 पैकी 3 फलंदाज 0 वर बाद आहे आणि 1 फलंदाज 3 वरती बाद आहे. आणि जेवढ्या धावा आल्यात ना, जेवढ्या त्या सगळ्याच्या सगळ्या सिंगल आहेत. कुठेही तुम्हाला डबल धाव पाहायला मिळणार नाही, कुठे चौकार पाहायला मिळणार नाही, कुठेही षटकार पाहायला मिळणार नाही. ही खूप मोठी शांतता आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती जो आहे तो राजू बोगा. आणि हा चेंडू या दरम्यान आधी बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न आरामशीर घेतली एक सिंगल. श्रावण कुमार नवीन फलंदाज आलाय. या दरम्यान आपण पाहतोय हळुवारपणे चेंडू ढकलला गेलाय. त्या दरम्यान अगदी मिळालेली एक सिंगल. धावफलक 13 वरून पुढे जाईल, पोहोचेल आता 14 धावा. तिसरं षटक या दरम्यान अगदी चालू असताना 14 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. खूप मोठी शांतता आहे. 72 धावसंख्येचा पाठला करायचा आहे विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाला. आणि हा चेंडू अतिशय सुरे टाकला गेलाय तो राजू बोगाकडून. चेंडू बॅटमध्ये शकत नाहीये, निरथा चेंडू टाकला जातोय. या चालू सामना आपण पाहतोय जो खेळला जातोय विजय यादव चॅलेंजर्स लांजा यांच्या विरोधात दत्त प्रसादिक खालची आळी रत्नागिरी. हो, हा चेंडू पुन्हा एकदा एक सिंगल तर मिळेल आणि चेंडू असेल आता डाव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल आहे. धावफलक 2 ने वाढेल आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. तो आता 16 धावा, 16 रन, 16 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळते. या सामन्यातला विजय संघ उद्या भाऊ 11 या संघाच्या विरोधात खेळताना क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ 11 संघाच्या विरोधात लढताना पाहायला मिळेल यातला विजय संघ. हो, रिवाजचा प्रयत्न आणि चेंडू पूर्णपणे डॉट टाकला गेलाय. या दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक 3 सुद्धा संपलं गेलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या स्थिर असेल ती आता 16 धावा धावफलकावरती ज्या आहेत. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकात अवघ्या 16 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील आता ते 18. आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही आपण चर्चा करूया बनवायचे 56 धावा. 18 चेंडूमध्ये 56 बनवायचे आहेत. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 3 फलंदाज बाद झाले, 4 धावा खर्च झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये अजून एक फलंदाज बाद झाला आणि धावा खर्च झाल्या त्या फक्त 5. असे एकूण 16 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत.
उर्वरित 18 चेंडूमध्ये ज्या बनवायच्या आहेत 56 धावा ह्या कशा प्रकारे पूर्ण होत आहेत ऐकण्यासाठी जाऊया कुणालजी दाते यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद मनोजी वेलेकर. 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असेल. 18 गेंदे 56 रन. यहाँ पर बनाने बल्लेबाजी करने वाली टीम, जबकि यहाँ पर खेल रही है बैंगलोर का टीम विजय यादव चॅलेंजर लांजा. ओहो, सुरेख लाईन इथे पाहायला मिळते. सोळा धावांपैकी 6 धावा या एक्स्ट्रा आहेत, परंतु अजूनही झुंज दिली जाते या मॅच मध्ये. चांगली लाईन, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण चेंडू सीमारेषेच्या लगत. तिथे क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत दुसरी धाव. प्रेक्षक मात्र जरूर अजूनही आनंद घेत आहेत काही प्रमाणात. ही प्रेक्षकांची संख्या मागच्या मॅचमध्ये जर तुम्ही गेला तर 1,500च्या आसपास होती. आता मात्र ही प्रेक्षकांची संख्या फक्त 250च्या आसपास राहिली ऑनलाईन. आणि या मैदानात जर पाहिलं तर खूप कमी प्रेक्षक सध्या. मॅच थोडासा एकतर्फा इथे पाहायला मिळतोय. चांगला फटका, चेंडू जातोय डीपिश पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पाराने. हा चौकार, पहिला चौकार मला वाटतं येताना दिसतोय. फलंदाच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 22. 21 बॉल नंतर पहिला चौकार आलाय या सेकंड इनिंग मध्ये. 72 धावाचं लक्ष इथे चेस करायचं आहे. 21 बॉल नंतर बाउंड्री आली. आतापर्यंत टाइमचा विचार केला तर जवळपास 20-22 मिनिटाचा वेळ झालाय. पहिली बाउंड्री येण्यासाठी 20-22 मिनिटाचा वेळ लागलाय. नो बॉलचा इशारा इथे पंच कॉल करतायत. नो बॉल अवांतर रूपात भर पडेल. फ्री हिटची घोषणा असेल. संघाच्या खात्यात भर पडते. जबकि पारी का कुलयोग यहाँ पर चलता हुआ 23. 72 रन यहाँ पर बनाने थे बल्लेबाजी करने वाली टीम विजय यादव चैलेंजर लांजा. और अब तक कुल योग 23 रन, 23 लॉस ऑफ 4 विकेट, जबकि 4 बल्लेबाज आउट हो चुकी है. थर्ड मैन की तरफ जाती हुई एक गेंद, अंपायर का डिसीजन आता हुआ 22 के दौरान यहाँ पर 1 रन कंप्लीट हो चुका है. और कुल योग यहाँ पर होता हुआ 24. दिल्ली काफी दूर मनोज वेल्लेकर. अगर दिल्ली जाना है तो तुम्हें फ्लाइटेड स्ट्रोक लगाने पड़ेंगे. यहाँ पर फ्लाइट पकड़नी होगी दिल्ली जाने के लिए. बड़े स्ट्रोक खेलने होंगे बैंगलोर के लिए. ये काफी अच्छा स्ट्रोक. और अंपायर का इशारा आता हुआ 4 रनों का दूसरा चौवा इस ओवर में. और कुल योग यहाँ पर होता हुआ 28. अभी कुछ अच्छा खेल रहे बल्लेबाज इस बार. श्रवण जो कि अच्छे गेंदबाज है, एक ऑलराउंड खिलाड़ी नजर आ रहे. श्रवण काफी अच्छा टाइमिंग दिखाया. रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया 4 रनों के लिए. फिर से टांस चेंज करते हुए अच्छा स्ट्रोक. वहां पर फील्डर मौजूद लेकिन उसके पहुंच के बाहर. दूसरा चौवा, बैक टू बैक दूसरा यहाँ पर चौवा आता हुआ. काफी अच्छा शॉट यहाँ पर श्रवण के बल्ले से. पहले से टांस मन बना लिया था. प्रीमेडिटेटिव स्ट्रोक यहाँ पर लगाया 4 रनों के लिए. और कुल योग यहाँ पर होता हुआ लगभग 32. जबकि पारी का यहाँ पर चौथा ओवर फेंका गया. 4 ओवर के समाप्ति के बाद यहाँ पर कुल योग 32. टारगेट रखा था 72 और भी 40 रनों की दरकार. काफी महंगा ओवर गौरव शुक्ला का. 16 रन इस ओवर में खर्च किए थे गौरव शुक्ला इस गेंदबाज ने. काफी प्रतिभाशाली गेंदबाज है, लेकिन आज काफी खराब प्रदर्शन रहा है गौरव शुक्ला का. पारी का 5वां ओवर लेकर गेंदबाज इस बार JSW की जानब से. गेंदबाज यहाँ पर राजू भोगा, मैन फ्रॉम भिवंडी के गेंदबाज. लेफ्ट राउंड विकेट. ये पहली गेंद
इसे पुल करना चाह रहे थे बल्लेबाज, तब तक कि एक रन यहां पर मुकम्मल किया है दोनों बल्लेबाजों ने। लेग बाइज का इशारा करते हुए हमारे ऑफिशियल्स अंपायर्स, काफी बढ़िया योगदान यहां पर अंपायर्स का भी रहा है इस प्रतियोगिता में। देखेंगे हमारे कैमरामैन tenniscricket.in के द्वारा इस प्रतियोगिता को बहुत दूर तक पहुंचाया गया, 7 समुद्र पार ये प्रतियोगिता देखी जा रही है। स्पेन से, कुवैत से, कैलिफोर्निया, यूएसए से काफी दर्शक जुड़े इस मैच के दौरान, जबकि देखा जाए तो इंडियन टाइम अनुसार लगभग 3:25 हो रहे। इस बार विकेट का पतन, क्लीन बोल्ड, बल्लेबाज श्रवण की पारी का अंत। काफी खराब शॉट सिलेक्शन, काफी तेज यहां पर पड़कर गेंद आ चुकी थी। पहले ही प्री माइंडेड स्ट्रोक लगाना चाह रहे थे लॉन्ग लेग की जानब, और यहां पर विकेट का पतन, क्लीन बोल्ड, बल्लेबाज आउट यहां पर श्रवण, जबकि पारी का ये ओवर चल रहा है 5वां और कुल योग हो चुका है 33 माफ कीजिए 33 रन। बहुत बड़ा स्कोर यहां पर बनाना था बल्लेबाजी करने वाली टीम विजय यादव चैलेंजर लांजा बड़े पहाड़ जैसे लक्ष्य का पीछा करते हुए। पारी में बहुत बल्लेबाज पहले ही आउट हो चुके थे, जिसमें मंजुनाथा, चेतन, मंजुनाथा 2, शान, और उसके बाद बल्लेबाज जगदीशन और श्रवण कुमार। फिर से अच्छी गेंद यहां पर राजू भोगा द्वारा फेंकी गई, डॉट बॉल। कुल योग यहां पर होता हुआ 33। नए बल्लेबाज भास्कर यहां पर मैदान में। भास्कर, गेंदबाज राजू भोगा, ये पारी का 5वां ओवर। यहाँ पर बैकफुट पे गए थे, रूम बनाना चाहता बल्लेबाज ने, कट करना चाह रहे थे, अंपायर डिसीजन आता हुआ नो बॉल, फ्री हिट की घोषणा यहाँ पर अंपायर करते हुए, जबकि 1 रन के साथ कुल योग में बढ़ोतरी, जबकि कुल योग होता हुआ 34, 34 रन। शांत क्रिकेट यहाँ पर खेला जा रहा है, जबकि 3:28 हो रहे रात के इंडिया में, और इस रत्नागिरी में, जब तक कि 1 रन दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए। लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर की जानब से, कुल योग होता हुआ 35 रन। बड़ा टारगेट था, फ्लाइंग स्ट्रोक लगाने थे बल्लेबाजों को। पहले 3 ओवर में खाली 16 रन आ चुके थे, और तभी पूरी तरह से बैकफुट पे चली गई थी विजय यादव लांजा ये टीम, जो कि बैंगलोर से आई है इस प्रतियोगिता में खेलने के लिए। काफी अच्छा प्रदर्शन रहा था पहले मैच में इस टीम का, लेकिन इस मैच में निराशा यहाँ पर नजर आई। उनके समर्थक, काफी भीड़ जमी थी उनके लिए, लेकिन थोड़ा सा खराब फॉर्म दिखाया इस बैंगलोर की टीम ने। गेंदबाजी अच्छी हुई, लेकिन बल्लेबाज योगदान नहीं दे सके इस मैच में, और कुल योग यहाँ पर होता हुआ 36। पारी का ये 5वां ओवर। राजू भोगा, मैन फ्रॉम भिवंडी के गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी करते हुए, लेफ्ट राउंड विकेट। ये गेंद, ओहो, काफी अच्छी गेंद यहाँ पर गिर कर बाहर की जानब यहाँ पर मुड़ी थी गेंद। काफी अच्छी गेंदबाजी, उतनी अच्छी विकेट कीपिंग का मुजाहरा करते हुए यहाँ पर विकेट कीपर। ओवर की समाप्ति, अंपायर का इशारा आता हुआ, जबकि पारी का ये 5वां ओवर फेंका गया। 5 ओवर की समाप्ति के बाद कुल योग होता हुआ बैंगलोर टीम यानी विजय यादव चैलेंजर लांजा का 36, लॉस ऑफ 5 विकेट। 5 बल्लेबाज आउट हो चुके। 36 रन यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम विजय यादव लांजा। अभी भी और 36 रन बनाने हैं, 37 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। 6 गेंदों में एवरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट। देखेंगे, गेंदबाज है असलम, ये पहली गेंद असलम की, इसे निकाल दिया मिड विकेट के ऊपर। वहां पर काफी बढ़िया कैच, बल्लेबाज की पारी का अंत। और 1 विकेट। यहां पर जयेश पाटिल काफी खुश नजर आ रहे हैं, स्क्रीन के सामने देखा जा रहा है उन्हें, काफी खुश है जयेश पाटिल।
थोड़े से निराश होकर निराश मुद्रा में बल्लेबाज पवेलियन की ओर जाते हुए, जबकि पारी का ये छठा ओवर 37 रन बनाने थे। काफी खुश है विनर स्पोर्ट की ये टीम, नाला सोपारा की ये टीम, बंटी भाई इनका ये टीम, जो कि दत्त प्रसादिक रत्नागिरी ये नाम से इस प्रतियोगिता में खेल रहा है। ओहो, अच्छी लाइन, अच्छी लेंथ असलम की, बहुत बड़ा एक्सपीरियंस है असलम के पास। अगर उनका एज देखा जाए तो लगभग 42 के आसपास, 40 के ऊपर का एज। सबसे पहले ऐसे खिलाड़ी थे जो खाड़ी देशों में गए थे क्रिकेट खेलने के लिए, दुबई, कतर, कुवैत के जानब से। और एक काफ़ी अच्छी गेंद, इस बार फाइन स्ट्रोक लगाए, बॉल जा रहा है लॉन्ग लेग की तरफ। अंपायर का इशारा आने का समय तब तक कि 2 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। कुल योग 2 से बढ़ता हुआ इस बार रन हो चुके 38, जबकि बल्लेबाज आउट होने वाले थे 5। पहले से स्ट्रोक के लिए जगह बनाई थी मिड विकेट की तरफ, ये गेंद जा रही है, वहां पर फील्डर मौजूद, जबकि 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ कुल योग में यहाँ पर इजाफा और कुल योग होता हुआ 39 लास्ट मैच आज के इस 5वीं रजनी का ये आखिरी ओवर खेला जा रहा है। और सम्मान देते हुए बल्लेबाज बैकफुट पर गए थे, इसे गली के जानब खेला है, तब तक कि 1 रन यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। दूसरे की कोशिश होती है लेकिन यहाँ पर रुकाया गया बल्लेबाजों की तरफ से। 1 रन के साथ कुल योग में बढ़ोतरी 40 रन, 72 रनों का बड़ा टारगेट यहाँ पर रखा था। ये 5वें नाइट का आखिरी गेंद और ये मैच जीता है दत्त प्रसादिक रत्नागिरी। इस टीम ने काफी बड़े फर्क से मैच जीत चुका है। दत्त प्रसादिक रत्नागिरी ये टीम, बढ़िया प्रदर्शन रहा है बल्लेबाजों के तरफ से। दत्त प्रसादिक टीम के बल्लेबाज अख्तर शेख जिन्होंने 27 रन की पारी यहाँ पर खेली थी, शाहिद शेख जिन्होंने 5 रन बनाए, सुमित ढेकले जो आज असफल रहे 4 रन बनाए 4 गेंदों का सामना करते हुए। अख्तर शेख ने पारी को पूरी तरह से संभाला, 27 रनों की खेली। यहाँ पर असलम शेख ने भी 19 रन पारी में जोड़े। जयेश पाटिल जबकि 5 रन बनाकर यहाँ पर आउट हो चुके थे। उबैद खान नॉट आउट रहे 0 पर। और इस मैच का मैन ऑफ द मैच, लास्ट मैच का मैन ऑफ द मैच, 9 गेंदों में 27 रन बनाने वाले, जो 300 के स्ट्राइक रेट से यहां पर खेले, बल्लेबाज अख्तर शेख अक्कू, मैन फ्रॉम राबोडी ठाणे। लास्ट मैच के मैन ऑफ द मैच अख्तर शेख अक्कू। अख्तर शेख जिन्होंने इस मैच में 27 रन बनाए थे, काफी अच्छी बल्लेबाजी की थी। अख्तर शेख ने इस मैच के मैन ऑफ द मैच अक्कू, मैन फ्रॉम राबोडी ठाणे, 9 गेंदों में 27 रन। एक न्यू रखी थी बल्लेबाजों के द्वारा जिसमें 9 गेंदें खेली गई थी अख्तर शेख की जानब से, और 27 रन की पारी, एक धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली थी जिसमें 2 छक्के लगाए थे, 3 छक्के उन्होंने लगाए थे, एक स्क्वायर ऑफ द विकेट और 2 सामने खेले थे, बिल्कुल सामने लॉन्ग ऑन के बीच में ये 2 छक्के आए थे अख्तर के। तो अख्तर शेख अक्कू इस मैच का मैन ऑफ द मैच, जिन्हें यहां पर नवाजा जाएगा। अख्तर शेख मॅन ऑफ द मॅच, आणि त्यांचा सन्मान करतील बाबा नागवेकर। It will be a relaxed night for Datta Prasadik 11. Congratulations.
सबसे पहले बहुत बढ़िया मैच रहा और जिस तरह से टारगेट आपने सेट किया और उसके बाद में जिस तरह से फाइट हुई वो सब एक तरफा मैच था। ये दूसरा मैच था इस लीग में आपका और बस यही पूछना है कि अभी ड्यू फैक्टर बहुत ज़्यादा काम कर रहा है, तो कल से कुछ अलग स्ट्रैटेजी रहेगी आपकी? नहीं, अलग स्ट्रैटेजी तो कुछ नहीं रहेगी मेरे ख्याल से। इस वक्त पे सबसे पहली बात तो 3 ओवर के बाद मेरे ख्याल से बॉल चेंज करना चाहिए, क्योंकि बॉल 3 ओवर के बाद ज़रा भी साइड नहीं हो रहा है। मेरे ख्याल से अभी यह है कि हम लोग टॉस जीत के हर मैच पहला बैटिंग करने को जाएंगे, अगर ऐसा सिचुएशन रहेगा तो। डेफिनेटली अभी बंटी भाई ने बात की हमारे टेक्निकल कमेटी के साथ और शायद कल और परसों 2 दिन से, क्योंकि आज से ये ड्यू फैक्टर काम कर रहा है, तो डेफिनेटली इसके ऊपर टेक्निकल टीम काम करके 2 गेंदे या 3 ओवर के बाद हम गेंद चेंज करेंगे। दैट विल बी फ्रॉम टुमारो। ऑल द बेस्ट फॉर टुमारोज मैच एंड रेस्ट ऑफ द राउंड। थैंक यू।